आर्टिकल 15/3 म्हणाला त्याच्याबद्दल थोडं सांगा. हे कसं होतं की सगळ्यांवर आर्टिकल फेकले जातात. हल्ली ती एक सवय लागली आहे प्रत्येकाला. 21, 25, 32 अरे म्हणजे काय आहे हे कोणीच सांगत नाही. तर तुम्ही Every man is a feminist unless and until he meets his wife in the court. 2.3 times more men are committing suicide compared to female. त्यामध्ये पण मॅरिड मेनची संख्या जास्त आहे. मोर मॅरिड मेन आर कमिटिंग सुसाईड कम्पेअर्ड टू मॅरिड विमेन. मग की मॅरेज डिस्प्यूट मध्ये आता 354 म्हणजे पॉक्सो हा एक आणखीन नवीन त्याला मालगाडीला डबा लावलेला आहे. आणि जरा काय झालं की हा लावून टाकायचा आणि मग म्हणायचं किती देता बोला. तर मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचीच रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये जे बॉय चाइल्ड आहे त्याचे ड्रॉपआउट रेट्स इज मोर दॅन गर्ल चाइल्ड ड्रॉपआउट रेट. आणि इव्हन मी स्वतः या सगळ्या प्रक्रियेतून गेलोय. इव्हन हायकोर्टला पण मी स्वतःची केस स्वतः लढलेली आहे. तर त्यामुळे त्या पूर्ण अनुभवाबाबत सांगू शकतो आपल्याला. नमस्कार, आपल्या एके लीगल 24 या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजचे जे आपले पाहुणे आहेत ते आहेत डॉक्टर मिथुन. हे स्वतः नागपूर स्थित आहेत. कायद्यामध्ये फार खोलवर अभ्यास आहे. स्वतः ते दंतचिकित्सक आहेत. त्यांनी टीस या संस्थेतनं पण पदव्या प्राप्त केल्या आहेत. तर खर्डे साहेब नमस्कार, तुम्ही आलात, फार बरं वाटलं आम्हाला. आमचं जवळपास 1.5 महिना चालू होतं एकमेकांची चर्चा की कधी भेटायचं. आज तो योग आला शेवटी. तर आता मुख्य ह्याना विषय असा होता की आपण सध्या वाचतोय की अतुल सुभाष यांचं बलिदान आणि त्यामुळे झालेल्या या सगळ्या गोष्टी. तर स्वतः खर्डे साहेबांचा यावर खोलवर अभ्यास आहे. तर पहिला प्रश्न मी त्यांना तेच विचारतो की हे जे कायदे बायकांना प्रोटेक्शनसाठी किंवा त्यांचा बचाव व्हावा कुठल्याही वाईट गोष्टीपासून म्हणून जे केले, तसं या गैरवापराकडे समाज कधी वळला, कसा वळला? आता हे कायदे जे आहेत ते बनवले तर होते प्रोटेक्शनसाठी, बिलकुल बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण याचं जे गैरवापर आहे ते सुरुवातीपासूनच होत आलेलं आहे. म्हणजे यांच्या इन्सेप्शन पासूनच. आणि कदाचित असं वाटते की हे गैरवापर करण्यासाठीच बनवण्यात आले होते कधीतरी. कारण कसं आहे, आपण वर्षानुवर्ष बघतोय की म्हणजे असं आर्ग्युमेंट दिलं जाते की महिला जे आहे ते शोषित आहे, मागे ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे संविधानामध्ये पण तरतूद करण्यात आली आहे आर्टिकल 15(3) मार्फत की विशेष प्रावधान देण्यात यावे. पण विशेष प्रावधान जे आहे ते मला तरी असं वाटते की ते पॉलिसी डिसिजनमध्ये योग्य होते. पण लॉ मेकिंगमध्ये जे या प्रकारचं इंट्रोडक्शन झालं आहे की 15(3)चा वापर करून नवीन नवीन कायदे बनवणे, हे आजच्या तारखेमध्ये म्हटलं तर इट हॅज गिव्हन राईज टू द बायसनेस. अच्छा. तर नाव इट इज नॉट फेवरिंग देम, इट इज क्रिएटिंग बायस इन द सोसायटी. भरपूर सारे कायदे आहेत ज्यांचं गैरवापर केला जातो. जसं की मोलेस्टेशनचा कायदा आहे, मग रेपचं कायदा, त्याच्यानंतर अननॅचरल सेक्स IPC 377, त्याच्यानंतर 498A IPC जे ज्याला सुप्रीम कोर्टाने एकेकाळी लिगल टेररिझम असं पण म्हटलेलं आहे. तर देर इज एक्नॉलेजमेंट की हे कायदे जे आहेत त्याचा गैरवापर होतो आहे. त्याच्यानंतर 2005ला डोमेस्टिक व्हायलन्स हा कायदा आणण्यात आला आहे, ज्याचं सर्रास मिसयूज होतो आहे. डे इन आणि डे आऊट आपण बघतो आहे की धावून जावं लागते हायकोर्टला आणि तिथून जाऊन क्रॅश करून आणावं लागते. ते पण तेच लोक जाऊ शकतात ज्यांना याबाबतची कल्पना आहे किंवा मग योग्य मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे. पण सर्रास गैरवापर होतो. दुसरी गोष्ट, जर हे कायदे खरंच महिलांच्या भल्यासाठी असते तर मग मला सांगा की का बरं म्हणजे हस्बंडची आई, हस्बंडची बहीण, हस्बंडची वहिनी हे पण याच्यात गोवले जातात. तर आम्ही असं पण प्रकार बघितलेला आहे की ज्यामध्ये लहान मुलं 3 महिन्याचे आणि 6 महिन्याचे हे जेलमध्ये राहून आलेले आहेत. हो. तर एक हे तुम्ही म्हणले बरोबर आहे. मी स्वतः एक पुण्याची केस ऐकली. तर डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये त्या बाईनी स्वतःच्या पुतण्याला जो 6 महिन्याचा होता बाळ, जजला सांगितलं ह्याच्यामुळे पण मला मानसिक छळ होतो. आणि जजनी विचारलं की बाबा हा 6 महिन्याचा बाळ आहे, हा काय त्रास देणार आहे? त्याचं सांगितलं वेळी आवेळी रडतो आणि ही माझ्यावर असलेली मानसिक क्रुएल्टी आहे. म्हणजे खरंच सगळ्यात बरोबर प्रश्नचिन्ह आहे. बरं, आता पुढच्या प्रश्नावर येतो. तुम्ही आता आर्टिकल 15/3 म्हणालात त्याच्याबद्दल थोडं सांगा. कारण हे कसं होतं की सगळ्यांवर आर्टिकल फेकले जातात. हल्ली ती एक सवय लागली आहे प्रत्येकाला. 21, 25, 32 अरे म्हणजे काय आहे हे कोणीच सांगत नाही. तर तुम्ही 15/C हे सांगा.
मग मी पुढच्या चर्चेकडे वळू आपण. याच्यामध्ये महिला आणि मुलांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी विशेष प्रोव्हिजन करण्यात येते याबाबतची तरतूद दिलेली आहे. त्यामुळे काय होते की जसं काही प्रोव्हिजन्स करायचं असेल तर याचा वापर करता येतो. स्पेशल काही कायदे करायचे असतील किंवा मग काही पॉलिसीज तयार करायची असतील, काही प्रोग्राम्स असतील जे महिला आणि मुलांच्या वेलफेअरसाठी ते या तरतूदचा वापर करून करता येते. तर त्याच्यामुळे काय होतंय की या जे काही जेंडर वाईज लॉज आहेत तेही या प्रकारे करता येतात याच्या सहारा घेऊन. तर त्यामुळे थोडं गैरवापर पण याचा होतो आहे असं आम्हाला स्पष्टपणे वाटतं. आता जसं आपण आता म्हणालो ना, की 6 महिन्याच्या मुलाला किंवा बाळालाच म्हणायला लागेल, हे असं हे होणं म्हणजे हे पण एकदम एक्स्ट्रीम आहे बरं. ह्याच्यासाठी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जायची गरज लागणं म्हणजे ते पण एक हास्यास्पदच आहे. हं. आता मला तुम्ही तुमच्या थोड्याशा अनुभवावरून सांगा, की ह्या सगळ्या खर्चिक प्रक्रिया म्हणजे एखाद्यावर खोटी केस झाली, मग ती पॉक्सो असो किंवा 498 असो किंवा हे मॉलेस्टेशन 377 म्हणजे ती मालगाडीच आहे वेगवेगळ्या ह्याच्यात. तर हायकोर्टात बरेच जण म्हणतात, की सेशन्स कोर्टात पण जायची गरज नाही. तुम्ही एफ-आय-आर हायकोर्टात जाऊन क्वॅश करू शकता. तर तसं जर असेल तर काय प्रक्रिया आहे? आणि कसं सोपेपणे करता येईल? कारण सामान्य माणूस काय झालेलं आहे, पोलीस स्टेशन काय आणि कायद्याचं नसलेलं ज्ञान, त्याला लोकं जे गरागरा फिरवतात, कोर्टाच्या चक्रा, पोलीस स्टेशनच्या चक्रा, यात ऑलरेडी तो चक्रावून जातो. होणारा खर्च आणि हातात पुन्हा काहीच पडत नाही. आता मुळतः म्हटलं ना तर आपल्याकडे जरी ॲक्सेस टू जस्टिसचं प्रोव्हिजन आहे, ॲक्सेस टू जस्टिस बाबत बोललं जाते, पण ही प्रक्रिया खर्चिक एवढी आहे, काही ॲक्सेस टू जस्टिस जे आहे ते साध्य होत नाही आहे सध्या. कारण जरी तुम्ही प्रोव्हिजन्स केलं की फ्रीमध्ये ॲडव्होकेट अवेलेबल आहे, पण त्याच्यासाठी जोडीला काही कंडिशन्स आहे. कंडिशन्स असतात इकॉनॉमिक लेव्हलवर किंवा मग कॅटेगरी एस-सी, एस-टी महिला असलं तर त्याच्यामध्ये तरतूद दिलेली जाते की लीगल एड प्रोव्हाईड केली जाते. ते तसे प्रोव्हिजन आहेत. पण बेसिकली जेव्हा अशा प्रकारचे केसेस होतात 498A किंवा मग मोलेस्टेशनची, रेपची केस, ह्या ज्या सगळ्या केसेस आहेत ते क्रिमिनल केसेस असल्यामुळे त्याच्यामध्ये जे इमिडिएट अरेस्ट होणे, मग त्याच्यामध्ये बेल घ्यायचा प्रकार किंवा क्वॅशिंगसाठी जाण्याचा प्रकार, हे सगळ्यामध्ये ॲडव्होकेट्सची फीज, फायलिंगचा खर्च, मग तुम्हाला युज्युअली काय होते की सवलती असे पण देण्यात आलेले आहेत महिलांना की ते आपल्या घरी जाऊन जिथे राहतात त्या ठिकाणी त्यांना केस फाईल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या शहरातून, दुसऱ्या गावातून या ठिकाणी ट्रॅव्हल करणे, असे भरपूर सारे इनडायरेक्ट कॉस्ट आहेत. सोबतीला कोणाला तरी घेऊन जाणे, मग दिवसाला लागणारा जो वेज लॉस आहे, मग फूड आहे, क्लोथिंग आहे, दुसऱ्या सिटीजमध्ये किंवा दुसऱ्या गावामध्ये जिथे केस चालू राहते त्या ठिकाणी राहण्याचा खर्च, मग स्वतःला प्रोटेक्ट करायचा खर्च, सोबत कागद कॅरी करायचा खर्च, नंबर ऑफ झेरॉक्स जे लागतात, स्टॅम्प ड्युटीज जे लागतात, आपले जे कोर्ट फी स्टॅम्प्स वगैरे लागतात, या सगळ्या गोष्टी जर मिळून बघितलं तर एकूण ही प्रक्रिया पूर्ण खर्चिक आहे. लीगल एड मार्फत जरी काही गोष्टी देण्यात आले तरी इनडायरेक्टली त्याच्या मागे काय होते हे कॅमेऱ्यावर बोलण्यासारखंच नाही आहे ॲक्च्युली. कारण कुठल्याही पीडित व्यक्तीला ज्याला लीगल एड मार्फत सेवा भेटलेल्या आहे त्याचे प्रत्यक्ष जर अनुभव बघितले तर आपल्याला कळेल की ती प्रक्रिया जरी वरवर फ्री वाटत असली तरी ती काही फ्री नसते आणि अशी तरतूद जी आहे ते सगळ्यांना उपलब्धही नसते. तर ॲक्सेस टू जस्टिस हा पण एक अवघड प्रकार आपल्याकडे आहे. दुसरं जसं सरांनी विचारलं की आता हे याला कमी याच्यात कसं करून घ्यायचं, तर आम्ही जे आमची संस्था आहे सेव्ह इंडियन मेन मूव्हमेंट याच्या मार्फत लीगल नॉलेज जे आहे ते प्रताडित पुरुषांना देतो, जेणेकरून त्यांचा खर्च कमी व्हावा कोर्टामध्ये, त्यांना स्वतः नॉलेज मिळावं कायद्याचं आणि त्यांनी स्वतःची केस स्वतः लढण्यामध्ये किंवा मग जर वकिलामार्फत लढत असतील तर ती केस कशी लवकरात लवकर ती संपवता येईल, कशा प्रकारे आपण ते काउंटर करू शकतो, या सगळ्या बाबींवर प्रशिक्षण घेतो, वर्कशॉप ऑर्गनाईज करतो, सेमिनार्स घेतो आणि वीकली मीटिंग कंडक्ट करतो, ज्याच्यामध्ये प्रत्येकाची केस स्टडी केली जाते आणि मग कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती असले तर आपण आपली केस जी आहे ती योग्य पद्धतीने लढू शकतो.
थोडं तुमच्या संस्था ही का सुरू केली तुम्ही तेही सांगा आपल्या दर्शकांना. त्याचबरोबर ही प्रक्रिया सांगा की बाबा एखाद्यावर खोटी केस लावली तर त्यांनी पोलीस स्टेशनला कसं फेस करावं, कोर्टात कसं फेस करावं आणि हायकोर्टात कसं फेस करावं. आता जसं महिला अधिकार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. महिला दिवस असतो 8 मार्च हेही सगळ्यांना माहिती असते. पण असा पुरुष दिवसही असतो 19 नोव्हेंबरला, हे कोणालाच माहिती नाही आहे. तसंच पुरुष अधिकार पण काही असू शकतात याची अजिबात जाणीव नाही आहे. तसं प्रत्येकासोबत होत असतं. म्हणजे कोणीतरी असंही म्हटलेलं आहे की एव्हरी मॅन इज अ फेमिनिस्ट अनलेस अँड अंटिल ही मीट्स हिज वाईफ इन द कोर्ट. तर अरे, एकदम योग्य आहे. तर असंच आमचाही प्रवास असंच सुरू झालं की मी जेव्हा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला पब्लिक हेल्थ या विषयामध्ये एम.फिल PhD करत होतो, त्याच वेळेस माझ्यावरही असंच एक प्रसंग ओढला आणि तोपर्यंत माझे जे थिसिस होते, म्हणजे माझी जी PhDची थिसिस होती, एम.फिलची थिसिस होती, ती दोन्ही महिलांच्या आरोग्यावर आधारित होती. त्याच्यामध्ये फेमिनिझमचे सगळे कन्सेप्ट होते. पण त्याच्यानंतर जे खळखळावून डोळे उघडले, कान उघडले, तर त्याच्यानंतरच मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली की दुसरी बाजू बघायला. जे ग्रूमिंग त्याच्या अगोदर आमची झाली होती ती याचप्रमाणे की महिला ही प्रताडित म्हणजे असते. आपला नारी हा एक कॉमन कॉन्सेप्ट सगळ्या मुलांच्या डोक्यात लहानपणापासून चिटकवलेला आहे. बरोबर. तो चुकीचा आहे त्यावेळेला लक्षात आलं. हा, तर असंच होते की ते प्रसंग आपल्यावर आल्यानंतरच ऍक्च्युली आपल्याला कळून येते की हे म्हणजे किती भयावह आहे अशी बायस थिंकिंग. आणि म्हणजे या निमित्ताने पर्सनॅलिटी जी आहे ती बॅलेन्स आज मी जगाला बघू शकतो असं मला वाटते. तर त्रास दोघे एकमेकांना देऊ शकतात, पुरुषही आणि स्त्री एकमेकांना त्रास देऊ शकते. बोथ आर केपेबल, both are equally capable of being corrupt, and both are equally capable of being loved and caring also. आणि हॅरेस्ट ऑल्सो. आणि yes, and आणि definitely आता काय harassed कायदे also. एवढे म्हणजे काही तज्ञांशी माझं बोलणं झालं, त्यांनी सांगितलं 64 कायदे हे महिलांच्या बाजूने आहेत आणि त्याच्यामध्ये पुरुषांना काही रिलीफ नाहीये. तर बरोबर. म्हणजे तुम्ही कसं आहे, तुम्ही समोरच्याला हातकरं दिली आहेत की बाबा छळा, आणि ह्यातून जर हात टिकला तर तो दोनच मार्ग आहेत. एक तर तो सगळं सोडून वेळ लागेल, नाही तर आत्महत्या करेल. म्हणजे तिसरा काही पर्यायच ठेवलेला नाहीये. म्हणूनच आमची ही संस्था सेव्ह इंडियन मेन मुव्हमेंट जी आहे ही काम करत असते की हे दोन पर्याय जे आहे हे दोन्ही खूप भयंकर परिणामकडे आपल्याला घेऊन जातात. याच्यानी परिवर्तन काही होत नाही. तर आमची संस्था जी आहे ती परिवर्तनाच्या दृष्टिकोनाने काम करते. तर आपण कुठल्याही प्रकारचं चुकीचं डिसिजन, आत्महत्या करणे किंवा या संकटातून स्वतःला बर्बाद करून घेणे अशा कुठल्याही रस्त्याला जाऊ नये. तर कोणीही जसं आपले आता रिसेंटली आपण बघतोय अतुल सुभाष जी आहे ज्यांनी स्वतःचं आयुष्य संपवून घेतलंय, अशी ही काही पहिली केस नाही आहे. असे भरपूर सारे केस झालेले आहेत ज्याच्यामध्ये पुरुषांनी हरास होऊन स्वतःचं आयुष्य संपवून घेतलेलं आहे. तर आमची संस्था जी आहे ती त्याचा एक प्रमुख उद्देश हाही आहे की पुरुषांमध्ये जे वाढती संख्या आहे आत्महत्या करण्याची हे कमी करणे आणि मुलांची आणि पुरुषांची काउन्सिलिंग करणे जेणेकरून ते या मार्गाला जाऊ नये. आणि त्यासाठी आम्ही हेल्पलाईन, ट्विटर. याच्यामध्ये मी विचारतो तुम्हाला की असं का होतं की पुरुषाला आत्महत्या, म्हणजे जो पुरुष एवढा सगळ्या त्रासातून सुद्धा तात उभा राहणारा व्यक्ती आत्महत्या का करतो? आणि आता इव्हन आता आपण अतुलजींच्या जे त्यांनी बलिदान केलं त्याच्यानंतर पण त्याच्या पाठोपाठ 5 लोकांचाही त्यांनी, म्हणजे 5 लोक, 5वी आत्महत्या मला कळलेली. आता त्याच्या पुढे जर झाल्या असतील तर तो एक आणखीन दुःखद अनुभवच आहे. पण मग जो मनुष्य किंवा जो मुलगा एवढा लहानपणापासून कणखर असतो, गोष्टी सगळ्या चालवतो, घर चालवतो, बायको पोरांकडे बघतो, आई वडिलांकडे बघतो, तो आत्महत्या का करतो? अशी काय त्याच्यावर वेळ येते की कारण इतर गोष्टी आहेत ना, ठीक आहे तुला बायकोनी फसवलं, बायकोनी तुझी नालायक निघाली, पण इतर तर आहेत, नातेवाईक आहेत, भाऊ आहेत, बहिणी आहेत, मुलं आहेत. आत्महत्या का करावीशी वाटते? बघा याच्यामध्ये काय होते की जसं आपलं लहानपणापासून आपली जी जडणघडण होते त्याच्यामध्ये पॅट्रियार्कीचं एक खूप प्रमुख रोल आहे. आता पॅट्रियार्कीमुळे फक्त स्त्रियाच अफेक्टेड आहेत असं नाही आहे, तर पुरुषही तसेच अफेक्टेड आहेत. तर आपली जी जेंडरायझेशन जे आहे, जेंडरिंग जी आहे ती लहानपणापासूनच सुरू होऊन जाते.
अशा प्रकारचे पुरुषांनी कपडे घालावे, मुलांनी अशा प्रकारचे कपडे घालावेत, या प्रकारचे काम करावे, त्याला गिफ्ट द्यायचं आहे तर असेच वस्तू गिफ्ट दिले जातात. म्हणजे जे मर्द को डर नहीं होता. तर त्याने फाईट करावी. मग त्यांनी नेहमीच आई वडिलांना पुढे जाऊन कोण सांभाळणार, तर मुलगा सांभाळणार. प्रॉपर्टीचे हिस्से भलाही आज प्रॉपर्टी राईट्स स्त्रियांना पण देण्यात आले आहे, तर त्यांना फक्त राईट्स देण्यात आलेत, पण त्यांना अधिकार, त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे का, तर नाही. आई वडिलांना पोसायची जबाबदारी आहे का इक्वली? नाही. तर बहीण आणि भावांचे पण आजकाल भांडण याच्यासाठी होत आहेत. कितीतरी केस, आपल्याला विजय वर्माची एक केस आहे दिल्ली एनसीटी मध्ये दाखल झालेली, ज्याच्यामध्ये भावाची प्रॉपर्टी हडप करण्याकरिता त्या लेडीने केस भावाच्या विरुद्धात डोमेस्टिक व्हायलन्सची टाकली होती, सख्या भावाच्या वरती. म्हणजे वडिलांची डेथ झाली, शी वॉज स्टेइंग इट वेल सेटल्ड ॲट फॉरेन कंट्री, बट शी केम टू इंडिया अँड ट्राय टू एंटर इन टू द हाऊस. आता भाऊ बहिणीचे वाद होते, तर तिने कोर्टात केस डोमेस्टिक व्हायलन्सची फाईल केली. तर जस्टिस शिवनारायण डिंगरा जे दिल्ली हायकोर्टचे जज होते, त्यांनी त्याच्यामध्ये खूपच सुरेख जजमेंट आहे. त्याच्यामध्ये शेअर्ड हाऊस होल्ड काय आहे, प्रॉपर्टी काय आहे, मग पॅट्रियार्की काय आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिफाईन केलेल्या आहे. व्हॉट इज पॅट्रियार्कल सोसायटी, हाऊ इट वर्क्स, व्हॉट इज हेड ऑफ द हाऊस होल्ड, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आणि असे सिक्वेन्स ऑफ जजमेंट त्यांनी दिलेले आहेत, त्याच्यामध्ये डिफाईन करण्यात आले आहेत. तर डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे हा कायदा बहिणीने भावावरती टाकावा, घराचा ताबा मिळवण्यासाठी, हे असे गोष्टी होत आहेत. तसंच नवऱ्या बायकोच्या मध्ये पण होत आहे की म्हणजे प्रॉपर्टीची डिस्प्यूट सेटल करण्यासाठी, फायनान्शियल डिस्प्यूट सेटल करण्यासाठी हे केसेस टाकले जातात. तर आता जे आपण सुसाईड बाबत बोलत होते, तर जसं माणसाची जडणघडण झालेली आहे की त्याला रिस्पॉन्सिबिलिटी सगळे सांगितलेलं आहे, तर ही इज बर्डन विथ रिस्पॉन्सिबिलिटी. तसंच त्याच्यामध्ये एक ऍडिशनल बर्डन होऊन जाते जेव्हा वाईफ येते. तर इव्हन वाईफ जरी शिकलेली असेल, पास्ट वर्किंग एक्सपिरियन्स जरी असेल, तर नाव दे हॅव अ टेंडन्सी की आपण घरी बसावं, किंवा जर आपण काम करत असेल तर ते पैसे आम्ही आपल्या आई वडिलांना देणार किंवा आम्ही आपल्या मजेसाठी वापरणार. वी डोंट हॅव एनी रिस्पॉन्सिबिलिटी टू आपल्याकडे सगळ्या जबाबदाऱ्या पुरुषांच्याच असतात, यांच्या काही जबाबदारी नाही. मग आणि देर इज नो कोडिफाईड ना, काही कोडिफाईड लॉ आहे का आपल्याकडे की जबाबदारी डिस्ट्रीब्यूट व्हावी म्हणून? काहीच नाहीये. तर जबाबदारी ही अजूनपर्यंत सोशल नॉर्म्सनुसार डिसाईड होत आहे, पण राईट्स जे आहेत ते लिगल नॉर्मानुसार डिसाईड होत आहेत. त्यामुळे पुरुषांच्या बाजूनी सोशल नॉर्म जरी असले तर कायदा त्याला कापून टाकतोय, आणि कायदे तर पुरुषांच्या बाजूनी आहेच नाही. त्यामुळे आपण बघतो की पुरुषांकडे जेव्हा कोर्ट केस होते तेव्हा बेसिकली लग्नानंतर कोण आपलं साथी असेल, पुरुष जे आहे ते लॉंग टर्म रिलेशनशिप मध्ये विश्वास ठेवतात, तर ते असं बघतात की ना हे आपले लाईफ पार्टनर आहे बाबा म्हणून. मग देर इज अ पार्टनरशिप ऑफ इक्वॅलिटी, इट इज एक्सपेक्टेड. पण ते जेव्हा मिळत नाही, मग जेव्हा केस होते त्याच्यानंतर फक्त केसच होत नाही. आता हे जे आहे त्याला सुप्रीम कोर्टाने जरी लिगल टेररिझम म्हटलं होतं, तर मी याला ऍक्च्युअली जे माझा अभ्यास केलेला आहे त्याप्रमाणे मी आय कॉल इट ॲज सोशिओ इकॉनॉमिक अँड लिगल टेररिझम. आता याचं मी एक चार्ट पण बनवलाय, मी आपल्यासोबत शेअर करेल की हाऊ इट वर्क्स when you are trapped into this matrimonial dispute or relationship dispute for matter, म्हणजे इव्हन गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे पण जे डिस्प्यूट होतात किंवा फॅमिली डिस्प्यूट, याच्यामध्ये एक चक्रव्यूह तयार होतो. कसं देर इज अ सर्कल ऑफ अ सोशल सर्कल अँड देन देर इज अ लिगल सर्कल. मला हास्यास्पद गोष्ट काय वाटते माहितीये का, की लिव्ह इन ही आपली संस्कृती नाही. पहिली गोष्ट, एक तर तुम्ही त्याला मान्यता दिली, बरं, मग ती बाई जाऊन बलात्काराची केस कशी काय दाखल करू शकते, ती दुसरी हास्यास्पद गोष्ट. तिसरी, सुप्रीम कोर्ट स्वतः बोंबा मारतं, गैरवापर आहे, अरे मग करा ना, थांबवा. तुम्हाला जर एवढं कळतंय ना तर थांबवा. तुम्ही आता एवढ्या जणांचं दिसतं फेक केसेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षा देऊन मोकळे करा, वेगळी पिटिशन करा, ती वेगळी लढवा. मग त्याच्यावर म्हणजे तुम्ही म्हणजे जो शोषित आहे ऑलरेडी त्याचं आणखीन शोषण झालं पाहिजे, सोशली, इकॉनॉमिकली, इमोशनली. आणि ह्याच्यातून जर तो तगला तर मग आम्ही त्याला न्याय द्यायचा विचार करू. ही मुळात कॉन्सेप्टच चुकीची, असं माझं तर स्पष्ट मत आहे. आणि हजारो लोक भरडलेले आहेत. तुम्ही तुमचा ह्याचा म्हणजे काय म्हणू आपण कायदेशीर थोडा अनुभव शेअर करा. तर आता कायदेशीर अभ्यास करायचं माझ्यावर परिस्थिती तेव्हाच आली होती जेव्हा आमचे पण डिस्प्यूट सुरू झाले होते. पण ह्या अभ्यासामध्ये जेव्हा लागलो तेव्हा खूप वेगवेगळ्या प्रकारचे डेटाज पण बघायला मिळाले.
सुसाईडचा डेटा जो आहे तो रिसेंटली लॅन्सेटमध्ये स्टडी पब्लिश झाली होती, ज्याच्यामध्ये NCRBचा डेटा वापरून त्यांनी एक अभ्यास केला होता, ज्याच्यामध्ये स्पष्ट दिसून येत आहे की जे कायदे आहेत जसे जसे बायस होत गेले तसे जसे पुरुषांची जी सुसाईडची आहे ती टेंडन्सी वाढत चाललेली आहे. 2021 चा तो डेटा अभ्यास केलेला त्यांनी, म्हणजे 2021 पर्यंतचा अभ्यास केलेला, मागच्या 14 वर्षापासून काय परिस्थिती आहे. तर असं आढळून आलं की 2.3 टाइम्स मोर मेन आर कमिटिंग सुसाईड कम्पेअर्ड टू फिमेल. त्यामध्ये पण मॅरिड मेनची संख्या जास्त आहे. मोर मॅरिड मेन आर कमिटिंग सुसाईड कम्पेअर्ड टू मॅरिड विमेन. मग याच्यामध्ये फॅमिली डिस्प्यूट आहे, दिस इज द प्राईम कॉज ऑफ सुसाईड. त्याच्यामध्ये जर आपण कायद्याचा अभ्यास केला तर आपण बघतो की रिसेंटली हायकोर्ट ऑफ मध्य प्रदेशने पण एक डिसिजन दिलेला, जो माझ्या आर्टिकलमध्ये पण मी नोंद केली होती. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की nowadays women are filing a package of cases. Now see, so it is recognized there is a package of cases. Package म्हणजे काय नेमकं? So they are filing civil suits as well as criminal cases. Criminal cases मध्ये त्यांचे फेवरेट आहेत 498A, त्याच्यानंतर अनॅच्युरल सेक्स IPC 377, त्याच्यानंतर मग CRPC जो आपला प्रोसिजरल लॉ आहे त्याच्यामध्ये एक सबस्टॅन्टिव्ह लॉ पण आहे, दॅट इज CRPC 125, जो मेंटेनन्स साठी टाकला जातो. त्याच्यानंतर मग डिवोर्सची जर केस असेल किंवा मग घरी परत आणण्याची केस सेक्शन 9 और सेक्शन 13, त्याच्यामध्ये मेंटेनन्सचा प्रोव्हिजन आहे अकॉर्डिंग टू सेक्शन 24. मग त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त अजून एक कायदा आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, याच्यामध्ये परत इंटरिम मेंटेनन्स मागितलं जाऊ शकतो, कम्पेन्सेशन मागितलं जाऊ शकतो. तर याच्यामध्ये जो डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे ना, हा खूपच वेग ड्राफ्टिंग केलेली आहे आणि इट इज व्हेरी म्हणजे हॉरेंडियस कायदा. आणि आणखीन एक याच्यात गंमत काय आहे की मॅरेज डिस्प्यूट मध्ये आता 354 म्हणजे पॉक्सो हा एक आणखीन नवीन त्याला मालगाडीला डबा लावलेला आहे. आणि जरा काय झालं की हा लावून टाकायचा आणि मग म्हणायचं किती देता बोला. तर आता नेमकं ही केस कशी काय लागते बघा. पॉक्सोचा गैरवापर 2 प्रकारे होतोय. एक तर जेव्हा हस्बंड वाईफचा डिस्प्यूट सुरू असतो आणि त्यांच्यामध्ये मुलगा किंवा मुलगी जन्माला आलेली असते, तर जेव्हा हस्बंड कस्टडी किंवा मग चाइल्ड ॲक्सेस साठी ऍप्लिकेशन करतो, तर त्याच्या बाजूने जर काही ऑर्डर झाली तर हमखास पॉक्सो या कायद्याचा गैरवापर करतो. पॉक्सो म्हणजे काय, तर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट. तर हा जो कायदा होता हाही मुलांच्या बचावाकरिता तयार करण्यात आला होता. अगेन द फेवरेबल आर्टिकल इन द कॉन्स्टिट्यूशन इज 15(3). ठीक आहे, तर चाइल्ड साठी हे स्पेशल प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये चिल्ड्रनचा बचाव करण्यासाठी हा कायदा केला. पण सेक्शुअल ऑफेन्स हस्बंडने कमिट केलाय की टच्ड ऑन द रॉंग बॉडी पार्ट ऑफ द चाइल्ड किंवा मग अब्यूज केलाय, अशा प्रकारचे आरोप पत्नीकडनं पतीवरती लावले जातात. ज्याच्यामुळे म्हणजे सपोज गर्ल चाइल्ड असेल तर मग हे झालं. असे कितीतरी केस आहे जे हायकोर्टामध्ये म्हणजे कोर्टामध्ये सिद्धही झाले की फॉल्स होती म्हणून. पण अशा केसेसमध्ये आम्ही असे जजमेंट वाचले ज्याच्यामध्ये काय शिक्षा दिली, तर द जज हॅज ऑर्डर्ड द वुमेन टू स्टँड इन द कोर्ट फॉर द होल डे. So such kind of funny things they are doing. So this is ज्या माणसाने एवढा हाल काढले, लाखो रुपये वकिलांच्या फिया दिल्या, तुरुंगवास भोगला, आणि तुम्ही त्याच्यावर निर्दोष माणसावर तो अन्याय करतोय, त्याला तुम्ही काय सांगता, उभे राहा. मग उद्या सांगाल नाचा, परवा सांगाल गाणं म्हणा. अरे ही काही शिक्षा नाहीये. शिक्षा पाहिजे म्हणजे पुन्हा कोणाची हिंमत नाही झाली पाहिजे. म्हणजे लॉचा बेसिक पर्पज काय असतो की इट शुड क्रिएट अ deterrent effect. There are different purpose of law. So one of it is that it should create a deterrent effect in the society. हे लोक क्रिमिनल क्राईम करण्यापासून डिटर व्हावे, खोटं बोलण्यापासून डिटर व्हावे. म्हणजे there is also a section called as perjury, which is in CRPC it is section 340, ज्याचा वापर करून जे खोटं आहे त्याला पनिश करता येते आणि कोर्टाच्या डिस्क्रिप्शनवर करता येते. If the court finds that the person has committed a wrong and it has shaken the faith of person in the justice system, he should punish that person. तर खुल्या आम कोर्टामध्ये खोटं बोललं जात आहे
आणि कोर्टाचा ॲटिट्यूड असा आहे की दे डोंट टेक एनी ॲक्शन अंडर परज्युरी. मग का बरं असं का होतंय? म्हणजे का तर काय ऍक्शन? म्हणजे एकीकडे कोर्ट म्हणतं की सगळ्यांनी कायदा पाळला पाहिजे, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, मग तुम्हीच त्या एका ठिकाणी त्यांनाच कव्हर देताय. त्याच्यानंतर आता जस्ट आपलं आता आपण बोलत होतो, अरे तासभर उभे राहा, 2 तास गाणी म्हणा, अरे 800 रुपयाची मग फाईन. 800 रुपये फाईन. अरे मग म्हणजे दुसऱ्याची वाट लावून समोरच्याला माहिती आहे आपण काय नॉमिनल याच्यात निघतोय, आपल्याला काहीच फरक नाही पडत आहे. ज्या वेळेला कडक खोट्या केसेस लावण्यावर मग कधी कधी असं वाटतं की मग बार्बरिक जे नियम होते ते बरोबर होते, कारण पूर्वी असं होतं की खोटं जर तुम्ही काही केलं तर ज्याला जेवढी शिक्षा आहे त्याची डबल शिक्षा तुम्हाला व्हायची. मग ते बरं होतं असं म्हणायचं. म्हणजे रादर सिव्हिलायझेशनच्या नावाखाली डेव्हलपमेंट होण्यापेक्षा आपण उलटेच चाललेलो आहोत. बिलकुल. म्हणजे बर्बाद कसा होईल आणि मानवजात कशी नष्ट होईल किंवा ओव्हरऑल ज्युडिशियल सिस्टमची कशी वायझेड होईल याच्याचकडे सगळं आहे. आता आणि आपण बघतो ना पोलीस स्टेशनला सुद्धा आता मला भरपूर पोलीस अधिकारी पण म्हणतात आम्ही काय करू, आमचे कायद्याने आम्हाला सांगितलं आम्ही नाही केलं तर महिला आयोग आमच्यावर राशन पाणी घेऊन बसते. बरं मला त्याच्यावर एक विषय आला की बरं आता पुरुष आयोग या विषयावर निघतं. पुरुष आयोगाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बघा, पुरुष आयोग हे जे आहे ते खूपच आवश्यक आजच्या तारखेमध्ये झालेलं आहे. कारण आपल्याकडे झाड, आपले जे जनावर आहेत यांना प्रोटेक्ट करायला पण कायदे आहेत, पण पुरुषांना प्रोटेक्ट करण्यासाठी काहीच म्हणजे नाही. पुरुषांची तर त्यांच्यापेक्षा पण वाईट परिस्थिती आहे. परिस्थिती आज झालेली आहे. तर जसं महिला आयोग आहे त्याच धर्तीवरती पुरुष आयोग असावं ही मेन राईट्स मुवमेंटची मागणी आहे. आणि प्रताडणा त्याच्याने थोडीफार मात्रामध्ये कमी होऊ शकते अशी एक अपेक्षा आहे. कारण पुरुष आयोग जे आहे ते मल्टिपल गोष्टीवरती काम करू शकतो. जसं की जेंडर बजेटिंग आहे, त्या पुरुषांच्या बाजूने कशी बजेटिंग व्हावी त्या गोष्टीवरती. जसं आपण बघतो की स्कूल ड्रॉपआउट जे आहेत ते जर तुम्ही अभ्यास केलं तर त्याच्याही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचीच रिपोर्ट आहे, ज्याच्यामध्ये जे बॉय चाइल्ड आहे त्याचे ड्रॉपआउट रेट्स इज मोर दॅन गर्ल चाइल्ड काय ड्रॉपआउट म्हणता? म्हणजे रेट. हे तर न्यूजच आहे. म्हणजे Yeah. पण बोंबाबोंबीच होते, मुलींना ड्रॉपआउट जास्त आहे, मुली ड्रॉपआउट जास्त आहे. ही पण दर्शकांनी याची नोंद घ्यावी. म्हणजे आपल्याला जे काही बरंच सांगितलं जातं ना ते बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या किंवा खोट्या पण असतात. आता हे बरं हे तज्ज्ञ आहेत स्वतः, यांनी टीसमधनं काम केलेलं आहे. म्हणजे ऑथेंटिक बातमी असंही नाही बाबा व्हॉट्सअपमधनं कुठून तरी घेतलं आणि आम्ही चिटकवलं. कारण आम्ही आमच्या चॅनलमध्ये पहिली काळजी हीच घेतो की खरी व्यवस्थित आणि सुटसुटीत माहिती सामान्य माणसाकडे जावी. कारण कायदा आणि सामान्य माणूस याच मुळात मूळ तत्वावर हा चॅनल आम्ही सुरू केलेला आहे. त्याच्यावर आता येतो. म्हणजे नॉर्मली समजा आता एक खोटी 498 होते, पोलीस स्टेशनला जातं, पोलीस पण म्हणतात की ठीक आहे साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण आम्ही काय करू, मग ते केस फाईल करतात. मग जो सेशन्सचा प्रवास सुरू होतो तो सांगा आणि हायकोर्टात ती कशी क्रॅश होते ते सांगा. आणि मग त्याच्यावर हायकोर्टाचं काय म्हणणं असतं की कसा रिलीफ द्यावा ज्याच्यावर अन्याय झालाय. पुन्हा ते आहेच की 99 गुन्हेगार सुटले तरी चालतील, एका निर्दोष, पण ते होत आहे उलटच, गुन्हेगार 99 सुटतात आणि निर्दोषाचीच वायझेड होते. हे 77 वर्ष आपण सगळे बघतोय. तुम्ही त्याच्यावर काहीतरी बोला. जेव्हा 498 ही केस लावली जाते रादर म्हणजे तेव्हा- म्हणजे ओव्हरऑल कुठली म्हणजे 498, 377 आणि या ह्याच्यामध्ये हा. ओव्हरऑल तुमचा अनुभव सांगा. तर कसं आहे की जी ट्रायल कोर्ट असते त्याच्यावरची जी कोर्ट असते, जी हायकोर्ट आहे, त्याच्यामध्ये काही स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत. ते काही टू मीट द एंड ऑफ जस्टिस. जसं की CRPC 482 हा एक प्रोव्हिजन आहे ज्याच्यामध्ये क्वेश्चनसाठी आपण हायर कोर्टला अप्रोच करू शकतो. त्यामध्ये जी जर क्वॅशिंग केस म्हणजे काय ते पण सांगा. म्हणजे साध्या भाषेत क्वॅशिंग म्हणजे काय, FIR कशी ती तोडली जाते किंवा कोर्ट कशी ती फेटाळतं ते सांगा. आणि सेशन्स कोर्टामध्ये ज्या पद्धतीने गवगवा होतो तो हायकोर्टात कसा न्यूट्रलाइज होतो किंवा तो मोकळा केला जातो ते पण सांगा. तर क्वेशिंग म्हणजे केस जे आहे ते पूर्णपणे रद्दबातल करणे. तर ही जी आहे ती FIRच्या स्टेजला होऊ शकते किंवा चार्जशीटच्या स्टेजला होऊ शकते. दिस इज कॉल्ड एज प्री ट्रायल रिलीफ. म्हणजे जर तुमची काही क्रायटेरिया असतात, जर इट इज रिलेव्हंट और इट इज एव्हिडंट फ्रॉम द फेस ऑफ द पिटिशन और फेस ऑफ द FIR की ही जी आहे ती केस स्टँडच होत नाही किंवा मग ही जी आहे ती इट इज अब्यूज ऑफ प्रोसेस ऑफ लॉ. तर अशा कंडिशनमध्ये कोर्ट हॅज अ पॉवर टू फिनिश इट ऑफ विदाउट अलाउइंग इट टू गो थ्रू द ट्रायल स्टेज. तर ट्रायलच्या अगोदरच ही रिलीफ जी आहे ती आपण अवेल करू शकतो. तर याच्यामध्ये जे FIR आहे म्हणजे फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट जी असते
तीच सरळ सरळ रद्दबातल केली जाऊ शकते. किंवा जर चार्जशीट दाखल झाली असेल तर चार्जशीट आणि FIR ही पण क्वॅश केली जाऊ शकते. तर ही रिलीफ जी आहे ते तुम्हाला लवकरात लवकर अवेल करून घ्यायची असते प्री ट्रायल स्टेजमध्ये. ट्रायल एकदा सुरू झाली तर मग एव्हिडन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पार्ट असतात. तर आपण याच्यामध्ये काय असते की जसं आता आपण रिसेंटली ते जे जजमेंट आलं होतं त्याची चर्चा केली, ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की पॅकेज होतं 5 केसेसचं आजकाल पॅकेजेस टाकले जाते बायकोकडनं हस्बंड आणि त्याच्या फॅमिलीवर. तर ती इंदोरची केस होती. इंदोर हायकोर्ट, मध्य प्रदेश हायकोर्टनी ती क्वॅश केली होती. त्याच्यामध्ये ती जी लेडी होती तिने म्हणजे शी अँड हर हस्बंड इज बोथ आर सेटल्ड ॲट ऑस्ट्रेलिया ॲट डिफरंट प्लेसेस, बोथ आर वर्किंग ओव्हर देअर. पण हस्बंड जेव्हा ते भारतात होते त्यावेळेस त्यांनी म्हणजे वाईफनी हस्बंडवर, त्यांच्या आईवडिलांवर आणि त्यांची जी वहिनी होती हस्बंडची त्यांच्यावर असे पूर्ण फॅमिलीवरती त्यांनी 498A आणि इतर भरपूर साऱ्या सेक्शन्समध्ये त्यांनी केसेस दाखल केले होते. परत हस्बंडच्या विरोधात मेंटेनन्सची केस सुरू होती आणि हिंदू मॅरेज ॲक्टच्या अंतर्गत ही केस सुरू होती. तर असे पॅकेज पूर्ण केसेसचा होता जे टाकलं होतं. आणि याच्यामध्ये त्यांनी आपलं जे पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ते आपल्या वडिलांना केलं होतं. म्हणजे त्यांचे वडील, जे लेडी जे आहे त्यांचे वडील त्यांच्या वतीने केस फाईल करत होते भारतात राहून, आणि यांची पूर्ण फॅमिली हरास होत होती आणि ती आरामात ऑस्ट्रेलियामध्ये आहे. याच्यामध्ये कोर्टाने निरीक्षण नोंदवलं की याच्यामध्ये प्रायमा फेसी इट इज अब्यूज ऑफ प्रोसेस ऑफ लॉ. इंदोरमध्ये FIR दाखल करण्यात आली पण इंदोरमध्ये हे लोक कधी राहिलेच नाही. इव्हन त्यांच्या पिटिशन मध्ये देयर वॉज नथिंग विच वॉज प्लीडेड ऑफ इंदोर, तरी ती तिथे इन्फ्लुएन्शियल पद्धतीने ती दाखल करण्यात आली. परत त्यांचे जे इन्ग्रेडियंट्स होते ऍट द फेस रिडिंग करूनच इट वॉज क्लिअर की ह्या घटना कधी घडलेल्या नाहीये. म्हणजे खोटी म्हणजे ठीक आहे. ते त्यांनी ती क्वॅश केली आणि क्वॅश केल्यानंतर पण, आणि इट इज ऑब्वियस की हे खोटी केस होती म्हणून असं समजून येते आपल्याला. पण रिलीफ तो कोणता दिलेला आहे? फक्त क्वॅशिंगच. आता सुमोटो काही कोर्ट दुसरी केस इनिशिएट नाही करणार त्यांच्या विरोधात. तुम्ही परत फाईल करा दुसरी केस इफ यू वॉन्ट टू कंटेस्ट. म्हणजे याच्यात तर वेळ घालवायचा, परत तिला शिक्षा व्हावी म्हणून अजून वेळ घालवायचं. सो इनबिल्ड जे आहे ना ते प्रोव्हिजन असावे की इफ इट टर्न्स आउट टू बी फॉल्स और इट टर्न्स आउट टू बी अब्यूज ऑफ प्रोसेस ऑफ लॉ, देन व्हॉट इज द काउंटर ऍक्शन ऑन यू. एक्झॅक्टली. आणि वेळ घालवण्यापेक्षा कसं माहितीये साहेब, माणूस आहे ना मानसिक, बौद्धिक, आर्थिक सगळ्यात प्रमाणे तो हारतो, तो थकतो. म्हणजे ठीक आहे हे झालं, चुकीचं झालं, वाईट झालं, पण इतकं होतं की ती परत लढायचं त्राणच उरत नाही माणसाच्या, नाही त्याच्यात, नाही त्याच्या आई वडिलांच्यात, नाही जवळच्या लोकांच्यात. आणि ती जी उदासीनता आहे ना, मी खूप कुटुंबांना भेटलोय, त्यांच्या जेव्हा घरच्यांच्या चेहऱ्यावरती उदासीनता दिसते ना, तो पुरुष किती कणखर खंबीर असू दे तो खचतोच. म्हणजे हे आणखीन एक जे आलंय ना आपल्यावर की पुरुष कधी खचत नाही असं नाही. हे अल्टिमेटली तोही माणूस आहे, त्यालाही भावना आहे, त्यालाही वाईट वाटतं, त्यालाही दुःख होतं. हे पहिलं समजून घ्यायची समाजाला गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांच्याकडनं आज मला एक नवीन गोष्ट कळली. आम्ही थोड्या वेळापूर्वी चर्चा करत होतो की स्वतःची केस तुम्हाला स्वतः लढवता येते, त्याच्याबद्दल त्यांचाही काही अनुभव आहे, ते पण तुम्हाला आता सांगतील की काय आहे. आणि इव्हन हायकोर्टात पण लढवता येते. म्हणजे मलाही हे स्वतः माहित नव्हतं, आजच मला कळलं. थोडं त्याच्याबद्दल पण बघा. फॅमिली कोर्टचा कायदा याच्यासाठी आणला गेला होता. पूर्वी जे कायदे होते त्याच्यामध्ये जे हस्बंड वाईफचे डिस्प्यूट जे आहे, डिवोर्स, रेस्टिट्यूशन ऑफ कंज्युगल राईट्स, हे सगळ्या गोष्टी आपले जे इतर कोर्ट्स आहेत त्याच्यामध्येच केले जायचे. पण 1984 मध्ये फॅमिली कोर्ट ऍक्ट पास झालं. हे आणलंच गेलं याच्यासाठी होतं की मॅटर जे आहेत हस्बंड वाईफचे ते प्रायव्हेट मॅटर्स असतात. तर याच्यामध्ये बाहेरच्या व्यक्तींचं इंटरव्हेन्शन नसो आणि यांनी दोघांनीच ते सॉल्व्ह करावं म्हणून हे फॅमिली कोर्ट ऍक्ट आणण्यात आलं होतं. त्यामध्ये इन्सेप्शन पासून वकिलांची एंट्रीची तरतूद नव्हती. म्हणजे दे वर नॉट अलाउड टू रिप्रेझेंट. वकिलांनी येऊन त्यांचं आशील वगैरे हा प्रकारच नाही. नवरा बायकोनी जे काय ते जग समोर आपलं म्हणणं मांडायचं, स्वतः मांडायचं, एवढी तरतूद आहे त्याच्यामध्ये. आणि इव्हन त्याच्यामध्ये जसं आपलं जे नॉर्मल समज आहे की वकीलच घेऊन जावं लागते, याच्या बिलकुल विरोधात कायदा आहे तो. उलट याच्यामध्ये वकील घेऊन जायचं असेल तर यू हॅव टू टेक अ स्पेशल परमिशन.
एक अप्लिकेशन मूव्ह करावं लागते, अप्लिकेशन फॉर परमिशन टू एंगेज काउन्सिल. मग लोक असं का नाही करत, मग स्वतः का नाही बोलत, मग वकिलाच्या मागे का लागतात? आता जसं आपण बघितलं की देर इज अ पॅकेज ऑफ केसेस. हा. तर एक व्यक्ती आपले फॅक्ट जे आहे ते कोर्टामध्ये फॅमिली कोर्ट समोर मांडू शकेल कदाचित, पण त्याच्या मागे एवढे सारे दुसरे केस लागून जातात. डोमेस्टिक व्हायलन्सची केस असते पॅकेजमध्ये, सोबत 498 ची केस असेल, मग क्रिमिनल सेक्शन असेल IPC 377चा. तर असं मल्टिपल गोष्टी. मग जर दागिने वगैरेचे काही मॅटर असेल तर अजून त्याच्यामध्ये 406 ची केस असेल IPC, म्हणजे ते ट्रस्ट, ब्रीच ऑफ ट्रस्टची. अच्छा. तर हे असे अनेक केसेस असतात. त्यामुळे व्यक्तीला पहिली गोष्ट तर पूर्ण कायद्याचा नॉलेज नसतो. भारतामध्ये जे एज्युकेशन सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपण लहानपणापासून सांगा ना कोणत्या कायद्याबद्दल वाचतो आपण? काहीच नाही ना. कोणत्याच, म्हणजे माझं तर असं मत आहे आता की राईट फ्रॉम द चाइल्डहुड इंट्रोडक्शन ऑफ लॉ शुड बी वन स्पेशल सब्जेक्ट, ज्याच्यामध्ये प्रत्येक क्लासमध्ये थोडं कायद्याविषयी शिकत राहावं. म्हणजे आपली लिगल जे लाईफ आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला जगायचं आहे, पण त्याच्याबद्दल काही ओरिएंटेशन नसतो. मॉरल सायन्स, व्हॅल्यू एज्युकेशन, ह्या गोष्टी आम्ही ज्या शाळेत शिकलो आहे, माझं सेंट जॉन्स हायस्कूल नागपूरच्या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे, तर त्या ठिकाणी व्हॅल्यू एज्युकेशन, मॉरल सायन्स असे विषय होते, ज्यामध्ये आपण हाऊ टू बिहेव मॉरली हे शिकवलं जाते, बट हाऊ टू बिहेव लिगली हे शिकवलं जातं. आणि कोर्टचे तर भरपूर सारे जजमेंट तुम्हाला असं भेटतील ज्याच्यामध्ये म्हटलं जाते की मॉरॅलिटी हॅज नो रिलेशनशिप विथ लॉ. काय म्हणता? सो मॉरल पोलिसिंग हा निगेटिव्ह टर्म आहे ऍक्च्युली. जसं पोलिसांची सोशल सिक्युरिटी विंग आहे, सोशल वेलफेअर विंग आहे, पण ते जर काही लोकांना चुकीचं काही करताना पकडलं, पण दॅट बिकम्स देअर प्रायव्हसी राईट अँड पोलीस आर ब्लेम्ड की तुम्ही मॉरल पोलिसिंग करताय बा म्हणून. किंवा मग सोसायटी जर थांबत असेल काही लोकांना काही चुकीचं करताना, तर त्यांना काय अधिकार आहे आम्हाला थांबवायचं? म्हणून मॉरल पोलिसिंग हा निगेटिव्ह टर्म झालेला आहे. तर लीगल नॉलेज हे द्यायला पाहिजे. नाही, बरोबर आहे, अगदी योग्य तरी. आणि हे जे ऍक्च्युली हे जे संभ्रम आहेत ना, मॉरल पोलिसिंग आणि अमुक आणि दमुक, हे मला तर स्पष्ट असं वाटतं आपल्या समाजाचे जे पूर्वपार चालत आलेले नियम आहेत ते जेवढे योग्य आहेत तेवढे नक्की आपण लावावे, रादर दॅन इम्पोर्टिंग एव्हरीथिंग फ्रॉम वेस्टर्न. हे लिव्ह इन बेव्ह ह्याच्यामुळे बरं. दुसरं म्हणजे प्रिटेक्स्ट ऑफ मॅरेज. अरे तुम्ही जर 2 वर्ष तुम्ही राहताय त्या पुरुषाबरोबर, त्याच्याबरोबर मजा करताय, आणि नंतर तुम्ही मागितलेल्या गोष्टी नाही मिळाल्या, मग तुम्ही बलात्काराची त्याच्यावर तक्रार करताय, आणि ती तक्रार स्टँड होते, आणि त्या मुलाला याच्यातून सगळ्या प्रक्रियेतनं जावं लागतं, त्रास घ्यायला लागतं, आणि मग तो निर्दोष म्हणून बाहेर येतो. मग याला काय अर्थच नाहीये. म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणता आमच्याकडे 10 कोटी केसेस झाल्या आणि 20 कोटी केसेस झाल्या आणि आमच्याकडे जज नाही आणि कोणी येत नाही. मग अरे असं जर तुम्ही सगळं वातावरण आहे, कोण येणार आहे? कशाला कोण येईल? ऑलरेडी माणसांच्या आयुष्यामध्ये एवढे प्रश्न आहेत सकाळी उठल्यापासून, ते सोडवतील का तुमच्या मागे लागतील? त्याच्यानंतर आता जे सरांनी सांगितलं तर मला हसू असं आलं की एवढ्या 5 केसेस 9 केसेस, आता आपण बघितलं अतुल सुभाषजींवर 9 केसेस लावल्या होत्या. अरे मग वकिलांची रोजीरोटी अशाच लोकांमुळे चालते, ते कशाला त्यांच्याबद्दल वाईट बोलतील आणि त्यांच्या विरोधात जातील? म्हणजे उलट आणखीन लोकांनी यावं, म्हणजे आमचे धंदे जोरात चालतील. बिलकुल. अच्छा, दुसरं म्हणजे मगाशी तुम्ही जे म्हणालात की स्वतःची केस स्वतः हायकोर्टात पण मांडता येते, ते ड्राफ्टिंग आणि हे जरा लोकांना थोडं काय म्हणू आपण त्याच्याबद्दल डाऊट असतो, माहीत नसतं, तेवढं जरा थोडं मोकळं करून सांगा. तर जसं आपण फॅमिली कोर्टचं एक प्रोव्हिजन बघितलं की स्वतःची केस स्वतः लढू शकतात. तिथे ॲडव्होकेट करायचं असेल तर परवानगी लागते. तर ती एक आहे की फॅमिली कोर्टची तर केस तुम्ही स्वतः लढू शकता. इव्हन इतर जे कोर्ट आहेत त्याच्यामध्ये पण सिम्पलची प्रक्रिया असते की आपल्याला एक ऍप्लिकेशन मूव्ह करावं लागते की मी स्वतःचा केस स्वतः लढू इच्छितो. ऍप्लिकेशन मूव्ह करणं म्हणजे ऍप्लिकेशन देणं, कोर्टात ऍप्लिकेशन जमा करणं, की तुम्ही अर्ज द्या की बाबा मला माझी केस लढवायची. हो. आणि इव्हन मी स्वतः या सगळ्या प्रक्रियेतून गेलोय. इव्हन हायकोर्टला पण मी स्वतःची केस स्वतः लढलेली आहे. तर त्यामुळे त्या पूर्ण अनुभवाबाबत सांगू शकतो आपल्याला की पूर्वी जेव्हा आम्ही केस होती त्यावेळेस तर मॅन्युअल फायलिंग होती. आता सगळं ई फायलिंग झालेली आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक फायलिंग. जसं तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरता त्याच प्रकारे सगळी प्रक्रिया आहे. त्याची वेबसाईटवर व्हिडिओज वगैरे पण अवेलेबल आहे. ई कोर्ट म्हणून ॲप आहे, त्याच्यामध्ये तुमच्या केसेसची डिटेल अवेलेबल असते. मग कोर्टाच्या प्रत्येक कोणताही कोर्ट असो, हायकोर्ट असो किंवा मग सुप्रीम कोर्ट असेल किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टचे स्तर असेल, सगळ्यांचे वेगवेगळे वेबसाईट्स आहेत. त्याच्यावरती सगळी प्रक्रिया, हाऊ टू कंडक्ट प्रोसिडिंग्स वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत. स्वतःचा अभ्यास करून तुम्ही या गोष्टी करू शकता.
हायकोर्टला नागपूर बॉम्बे हायकोर्टचं जे नागपूर बेंच आहे त्याचा माझा जे अनुभव आहे त्याच्याप्रमाणे मी हे सांगू इच्छितो की आपल्याला तिथे काय करावं लागते की देर इज अ केस रिप्रेझेंटेशन फॉर्म, मग चेकलिस्ट असते, त्याच्यानुसार आपण सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःचे तयार करायचे. म्हणजे बेसिकली आपली पिटिशन जी आहे त्याची ड्राफ्टिंग, चेकलिस्ट प्रमाणे सगळे डॉक्युमेंट्स लावणे, मग केस रिप्रेझेंटेशन फॉर्म्स बनवणे आणि परमिशन टू अपियर पार्टी इन पर्सन. पार्टी इन पर्सन हा एक टर्म वापरला जातो त्याच्यासाठी. तर जी पार्टी असते ती अपिअरिंग इन पर्सन म्हणजे स्वतःहून अपिअर होते. तर त्याचं एक अप्लिकेशन द्यावं लागतो, त्यामध्ये एक एफिडेव्हिट द्यावा लागतो की मला जे माझे केसचे फॅक्ट्स आहेत ते संपूर्णपणे माहिती आहेत, मी चांगल्या पद्धतीने हे न्याय करून देण्यासाठी कोर्टाची मदत करू इच्छितो आणि करू शकतो. आणि आपलं जे एज्युकेशन झालं असेल तर ते एज्युकेशन आपण त्याच्यामध्ये नमूद करतो आणि ती परवानगी मागतो आणि एक हा स्टेटमेंट द्यावा लागतो की आपण कोर्टाची कुठल्याही प्रकारे अवमानना करणार नाही आणि अनादर करणार नाही, चुकीचे काही शब्द तिथे बोलणार नाही ज्याच्याने कोर्टाची कुठल्याही प्रकारचे मानहानी होईल असं. तर म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला एफिडेव्हिट द्यावा लागतो. मग एक तिथले जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जज असतात त्याला रजिस्ट्रार ज्युडिशियल असं म्हटलं जाते. तर त्यांची बेंच असते, 2 लोकांचं बेंच असते कधी कधी किंवा कधी सिंगलही असू शकते. तर ते इंटरव्ह्यू घेतात, बेसिकली आपलं मॅनरिझम कंडक्ट. अच्छा, म्हणजे आपलं ते आपल्याला तपासतात आणि मग आपल्याला परवानगी देतात. तर ही प्रक्रिया जी आहे याच्याबाबत गॅझेट जे आहे तेही आपल्याला कोर्टाच्या वेबसाईटवर मिळून जाईल. काय प्रक्रिया हे समजून घ्या. आम्ही जसं एक NGO चालवतो तसे देशभरात विविध पुरुष संघटना आहेत. सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन, सेव्ह इंडियन मेन मुवमेंट ही आमची स्वतःची ऑर्गनायझेशन. मग सेव्ह इंडियन फॅमिली मुवमेंट ही SIF म्हणून एक आहे, SIFF. सहोदर ट्रस्ट म्हणून एक आहे, एकम न्याय म्हणून आहे. दिल्लीला आपण गेलं तर मेन वेलफेअर ट्रस्ट आहे. असं पूर्ण नेटवर्क आहे देशभरामध्ये पुरुष संघटनांचं. तर आपण कुठलेही एखादी संघटन ज्या सिटीमध्ये आपण आहात किंवा त्या विलेजमध्ये आहात त्या ठिकाणी जॉईन करू शकता. या सगळ्या गोष्टीचं नॉलेज त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतो. आणि पुरुषांना विशेष करून या गोष्टी स्वतः अभ्यास करणे, स्वतःची केसवर पूर्ण आपलं ट्रॅक ठेवणे हे खूपच महत्वाचं आहे. कारण आपल्यासाठी अवघड परिस्थिती काय, आता बघा मी जे काही अनुभव केलं याच्यामध्ये आपला टाइम खूप कन्झ्युम होतो. पूर्वी मी मुंबईला राहायचो पण केस लढण्याकरिता मला नागपूरला शिफ्ट व्हावं लागलं. मी कोविडच्या परिस्थितीमध्ये तिकडे नागपूरला शिफ्ट झालो. केस आमची टाइम बाउंड झाली, ऑलमोस्ट डेली तारीख पडायची. तर खूप अवघड व्हायचं. आपल्याला पुरुष आत्महत्या जे करतात तेही याच्याशी रिलेटेड आहे. आपण म्हणतोय ना की जसं न्याय व्हायला पाहिजे, केस त्याच्यातून डिसिजन यायला पाहिजे, पण डिसिजन योग्य वेळेवर न येणे ही सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे. 8-8, 9-9 केस म्हणजे वेगवेगळे तारखा असणार, त्याचे वेगवेगळ्या कोर्टामध्ये असणार. DVJ आहे, डोमेस्टिक व्हायलन्स JMFC ला चालेल, फॅमिली कोर्टचे केसेस फॅमिली कोर्टमध्ये चालणार, IPCचे ते दुसऱ्या कोर्टामध्ये चालणार. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या तारखा घेऊन म्हणजे हस्बंडने काम करावं की केसेस फिरावं. आणि तुम्हाला पार्टी इन पर्सन लढायचं असेल तर मग तुम्हाला आपली सुट्टी पण मॅनेज करायची ऑफिसमध्ये. मग पगारही म्हणजे वाईफला जर मेंटेनन्स लागू झाली इंटरव्ह्यू म्हणजे तुम्हाला ते देणं तर भागच आहे. आणि तुमची सुट्टी गेली तर मग तुम्ही मेंटेनन्स कसं करणार. कोर्ट हे बिलकुल विचार करत नाही अजिबात. आणि कोर्टाने तो विचार करावा अशा आमची तर बाबा त्यांना नम्र विनंती आहे. दुसरी कन्सेप्ट जे आहेत ना बघा, मी आता पब्लिक हेल्थचा व्यक्ती असल्यामुळे वी हॅव डन स्टडीज ऑन इकॉनॉमिक असेसमेंट ऑफ हेल्थ केअर. तर त्याच्यामध्ये काय असतो की देर आर नंबर ऑफ कॉस्ट इन्व्हॉल्ड इन ऑब्टेनिंग हेल्थ केअर. जसं आपण दवाखान्यामध्ये जातो, आजारी पडलो तर बरे होण्यासाठी जातो, तर त्याच्यासाठी काय काय लागते आपल्याला, ट्रॅव्हलिंग कॉस्ट म्हणजे आपण जाण्या येण्याचा खर्च होतो. जिथून आपण काम करत असतो त्या ठिकाणी आपल्याला वेज लॉस होते, म्हणजे तो एक इन्ग्रेडियंट आहे त्याचा. मग आपल्या सोबत कोणीतरी यावं लागतो म्हणजे त्या व्यक्तीचं वेज लॉस आणि त्या व्यक्तीचं टाइम, त्या व्यक्तीचं फूड, आपलं फूड. मग सपोज ते आजार असं असेल की आपल्याला दुसऱ्या शहरात ट्रीटमेंट घ्यायची असेल तर ते एक मोठा अकोमोडेशनचा खर्च वगैरे या सगळ्या गोष्टी. तर दीज आर कॉल्ड एज इनडायरेक्ट कॉस्ट. तसंच औषधचा खर्च आहे, दॅट इज द डायरेक्ट कॉस्ट. डॉक्टरची फीज डायरेक्ट कॉस्ट. तुम्ही ज्या प्रकारचा रूम हायर केली ते डायरेक्ट कॉस्ट. तर कोर्टामध्ये या सगळ्या कन्सेप्टचं काही घेणं देणंच नाही. आणि सर्वात गंमत काय आहे
काय झालं, पुढची तारीख मिळाली, त्याच्या पलीकडे काही बऱ्याचदा होत नाही. म्हणजे 70% वेळ हा तुमची पुढची तारीखच तुम्ही घेता. बिलकुल. ते जे सनी देओलचा डायलॉग होता ना, तारीख टू तारीख, ते पिक्चर मध्येच बघायला मिळायचं त्यावेळेस अगोदर. पण जेव्हा आपण प्रत्यक्षी अनुभवलं तर खरं आहे, त्याचं जे फ्रस्ट्रेशन तिथे होतं ते प्रत्येक नवऱ्याला येते. म्हणजे त्यालाही कधीतरी वाटते की कपडे काढू आणि ओरडू, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. हेच होतंय कोर्टामध्ये. अतुल सुभाषचं पण म्हणणं बघा हो. काय आहे, तोच आहे. तो बेंगलोर मधून ट्रॅव्हल करायचं तिथे जौनपूरला, हो हो. आणि नाही, तारीख तिकडे जाणार, म्हणणार तारीख कस्टडीची हो. जर आपल्याला ऑर्डर जरी असेल एक्सेसची, पण मुलाला भेटायला भेटतच नाही. अचानक वाईफचे ऍडव्होकेट सांगतील की आज मुलगा बिमार आहे, हो. नाही, बायको अवेलेबल नाही आहे. हे तर 99% हेच होतं की तुमची ज्या वेळेला मुलाबरोबर मीटिंग असते त्यावेळेला तो आजारी असतो, त्याच दिवशी त्याचा काहीतरी होमवर्क असतं, त्याच दिवशी त्याचा काहीतरी कार्यक्रम असतो. असं करून वेगवेगळ्या कारणांनी तुम्हाला भेटू दिलं जात नाही. म्हणजे थोडक्यात काय, तुमचं मानसिक शोषण, शारीरिक शोषण, आर्थिक शोषण, सगळ्या प्रकारचं तुम्ही तुमचं सोशल होऊन आपला गाडी ती, पण सोशल तुमचं. इव्हन केसेस ट्रान्सफर करण्याच्या मध्ये कितीतरी जजमेंट असे आहे की वाईफ शुड बी गिव्हन द हायर वेटेज. वाय? पण Why मला there is no हो, equality? नाही, मला हास्यास्पद आणखीन काय वाटतं माहितीये, मी माझ्या वाचण्यात आलं की घटस्फोटानंतर त्या बाईची तीच स्टाईल ऑफ लिव्हिंग राहिली पाहिजे, कंटिन्यू झाली पाहिजे. आता कोर्ट, अरे तुम्ही, अरे मग एवढं तर मग घेऊ नको घटस्फोट, राहा ना. नाही, हे जे घात आहे हा. हे कायद्यामध्ये खूप मोठं करण्यात आलंय. बघा, पूर्वी ना CRPC 125 जी हा. आहे, मेंटेन्स मध्ये मर्यादा असायची, 500 रुपयाच्या वरती देता येत नव्हतं. मग ती वाढून काही 2000-3000 करण्यात आली. त्याच्यानंतर मग एक काळ असं आला ज्याच्यामध्ये अमेंडमेंट करून इट हॅज बिकम इक्वेलंट टू द लाईफस्टाईल. हो. तो शी म्हणजे असे जजमेंट येतात की शी हॅज अ राईट टू एन्जॉय इक्वल स्टेटस हो, ॲज हो, दॅट ऑफ द हो. हजबंड. नाही, मग घेऊ नको ना. मग माझं काय म्हणणं आहे, पण एकदम हा पण घटस्फोट घेऊ नको. एकदम फ्लॉड कन्सेप्ट आहे. हो. कसं फ्लॉड कन्सेप्ट आहे बघा, जर तुम्ही हजबंड वाईफ दोघे एकत्र राहत होते तर तुमचा रेंट 6000 होता. हो. तुम्ही लग्न होतं, 2 लोक होते म्हणून तुम्ही मोठी रूम केली होती. नंतर जेव्हा तुम्ही सेपरेट झाले, यू आर लिव्हिंग ॲट 3000 रुपीज, आणि 3 पण 3 मध्ये लावा ना. मग त्यावेळेला म्हणणार इक्वॅलिटी, हो. तर नाही, तुम्ही 6 मध्ये राहत होते ना 6 मध्ये, त्यावेळेस. हो. सेपरेशनच्या वेळेस जी परिस्थिती होती ती करणार. मग परत अशीही परिस्थिती असते की आता हस्बंडचे पगार वाढलाय, आता मला वाढून द्या. आमची गरजा वाढली, आता वाढून द्या. आणि वाढवून द्या. गरजा कशी कॅल्क्युलेट करतात, मला एक गोष्ट सांगा. म्हणजे मी तर माझ्या केससाठी खूप अभ्यास केला होता या सगळ्या गोष्टीचा. एज्युकेशन इज फ्री फॉर गर्ल्स, हेल्थ इज फ्री फॉर एव्हरीवन. तुम्हाला इव्हन इन्स्टिट्यूशन मध्ये डिलिव्हरी करावी याच्यासाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनामध्ये तुम्हाला 5000 रुपये दिले जाते स्त्रीला, की तुम्ही इन्स्टिट्यूट मध्ये डिलिव्हरी करा आणि तुम्ही 5000 सरकारकडून घेऊन जा. लाडली बहीण योजना सस्टेनेन्स साठी हो. आली आहे. मग आता मेंटेनन्स कशासाठी पाहिजे? मेंटेनन्स जगण्यासाठी पाहिजे, डेस्टिनेशन प्रिव्हेंट करण्यासाठी पाहिजे. अगदी अगदी. नाही नाही, गव्हर्नमेंटचे actually काय पॉलिसीज आहे, पण आहे, आणि गव्हर्नमेंटच्या पॉलिसीच्या व्यतिरिक्त दिस इज द बोनस. आणि गव्हर्नमेंटनी या सगळ्या पॉलिसीज आणलेत तर त्याचं मग इथून घर संपायला पाहिजे ना. हो. बघा, मग मी म्हणतो स्पष्ट, स्कॉलरशिप आहे, फेलोशिप्स आहेत, फ्री एज्युकेशन आहे, आहे, हो. एज्युकेशन कन्सेशन आहेत. पण या डिस्प्यूट मध्ये काय होतं माहितीये का, मुद्दामून मुलांना महागड्या शाळेमध्ये पाठवलं जाते, हो. डॉक्टरकडे जाऊन खोटे बिल आणले जातात. आणि मी तर म्हणतो पुरुषांनी या सगळ्या गोष्टीचा स्पष्ट अभ्यास करावा, व्यवस्थित बारकाईने अभ्यास करावा. इव्हन जर बायकोनी खोटी बिल्स आणले असतील त्या डॉक्टरवर, त्या स्कूलवाल्यांवर, त्या कॉलेजवाल्यांवर केसेस टाकावेत. माझं स्पष्ट म्हणणं असं आहे, इव्हन आमच्या ग्रुपमध्ये ही फिलॉसॉफी आहे, अनलेस अँड अंटिल यू गिव्ह अ काउंटर अटॅक, तोपर्यंत तुम्ही याच्यातून सुटू शकत नाही. केस, कायदा, पोलीस, ज्युडिशरी, ऍडव्होकेट हे सगळे महिलांच्या बाजूने आहे. पुरुषांच्या बाजूने जेवढे मोजके कायदे आहेत, खरे पुरुषांच्या बाजूने तर ते कायदे आहेच नाही, पण ते जनरल प्रोव्हिजन्स आहेत त्याचा वापर करून, इव्हन जर खोटे बिल आणलेत मेडिकल स्टोअर मधून तर फूड अँड ड्रग डिपार्टमेंट जे आहे त्यांना तक्रार देण्यात यावी. डॉक्टर्सनी खोटे बिल दिलेले आहेत किंवा खोटे मेडिकल रिपोर्ट बनवून दिलेले आहेत तर तुम्ही मेडिकल काउन्सिलकडे तक्रार करा. तुम्ही बघितलं असेल आता जे पॉश कार ऍक्सिडेंट मध्ये जे पुण्याची केस होती त्याच्यामध्ये, पोर्शे कारचं, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलंच आहे की मेडिकल कॉलेज जे हॉस्पिटल आहे त्याचे अधिकारी पकडले गेलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील की यू हॅव टू गिव्ह अ स्ट्रॉंग
डिफायन्स टू ऑल दिस हो, थिंग्स. त्याच्या आणि विरुद्ध जेवढे उभं राहायला लोक लागलं. सपोर्ट मध्ये आहेत त्यांच्या, वी हॅव टू स्टार्ट ब्रेकिंग डाऊन देअर बोन्स. म्हणजे डोंट टेक इट लिटरली बाय बोन्स, बट यू हॅव टू टेक अ लिटरल नाही, फाईट. हल्ली काय झालंय असं आहे. की कुठल्या तुमच्या साध्या वाक्यावर सुद्धा कोण कुठला अर्थ काढून तुम्हाला ट्रोल करेल हे काय सांगता येत नाही. पण त्यांनीच्या पद्धतीने त्यांनी क्लिअर केलं, आम्ही सरळ जे काय आहे ते आम्ही स्पष्ट बोलतो. बिलकुल. आणि दुसरी एक गमतीदार काय आहे माहितीये की घर तुमचं नवऱ्याने घेतलेलं असतं आणि अधिकार बायकोचा असतो आणि नवऱ्याने बाहेर जायचं. अरे हा काय म्हणजे विचित्रपणा आहे. बरं, नवऱ्याच्या आई वडिलांनी कुठे राहायचं? त्यांना पण घेऊन जा बाहेर जायचं, कारण ते तुमच्या बायकोला छळतात. म्हणजे एकाला देण्याच्या नादामध्ये दुसऱ्याला पार भिकेलाच लावायचं, हाच उद्देश आणि कायदा आहे. हे फार चुकीचं आहे. आणि पुढे ना तर काय आहे, काही लोक बघतील आणि एक्स्ट्रीम स्टेप घेतील. आणि तिची मला जी भीती वाटते ना, की त्याचीच मला भीती वाटते. कारण पुरुषाचं कसं आहे, एक तर तो राम आहे, नाही तर तो परशुराम आहे. तुम्ही जोपर्यंत शांत आहे ना, तोपर्यंत हे सगळी नाटकं चालली आहेत. जर पुरुष वैतागले आणि त्यांनी जर कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर फार भयानक परिस्थिती होईल. हा तर म्हणजे माझं सगळ्यांना हे ओपन थॉट आहे की तुम्ही याच्यावर सगळ्यांनी विचार करा. कारण काय खोट्या केसेस लावणं फार मजेदार वाटतं, अरे कसा लागला धंद्याला. पण उद्या जर त्या तुमच्यावर उलटल्या तर तुमचं काय होईल? तुम्हाला पळायला जागा नाही उरणार. कारण जो मनुष्य शेवटी शांत असतो आणि त्याचा एकदा बाण फुटला की मग त्या पाण्याला जसं अडवता येत नाही तशी सुनामी येईल. 2 मिनिटं तुम्ही टिकणार नाही. बिलकुल. आणि काही केसेस असे झालेले पण आहेत बघा. एका माणसाने बायकोला अडल्टरीमध्ये बघितलं, त्याने मुंडकाच कापला त्याचा आणि मुंडका घेऊन पोलीस स्टेशनला आला, अशी बातम्या आहेत. ठीक आहे, न्यूजमध्ये बघितलं असेल तुम्ही, पेपरमध्ये वाचलं असेल याबद्दल. हो, त्याच्यानंतर एक उदाहरण उत्तर प्रदेश मधले, त्या बायकोनी आणि तिच्या वकील बाईनी एवढ्या केसेस लावून एवढं छळलं ना, त्यांनी कोर्टात तिचं मुंडकं उडवलं. तो म्हणाला तुम्ही जास्तीत जास्त काय करणार आहात, आता फाशीच देणार आहात. पण मी इतका वैतागलेलो आहे आणि अशाच चक्रा मारल्या आहेत, माझी नोकरी चालली आहे, माझी सगळी वायझेड झाली आहे. मग ठीक आहे, नाहीतरी माझी वाट लागलेलीच आहे ना, मग तुमचीच पण वाट लावतो, लावून टाकली तरी वाट. आणि हे सर्वात भीतीदायक हेच आहे. म्हणून माझी अपील आहे आपल्या कायदेकरूंना पण, जे लेजिस्लेचर्स आहेत त्यांना आणि ज्युडिशरीला पण, की ही वेळ आहे तुम्हाला जागे व्हायची. इफ यू म्हणजे कसं आहे ना, जो झोपलेला असतो त्याला कमीत कमी उठवता येते, पण जे झोपलेल्याचं सोंग करत असते ना, जे आपली ज्युडिशरी आणि आपले कायदेकरू आज करत आहेत, हे समाजासाठीच घातक होणार आहे कधीतरी. हे स्पष्ट आम्हाला दिसून येत आहे. किती दाबणार तुम्ही? म्हणजे स्प्रिंगला एक लिमिट असते दाबण्याची. इट विल समडे बाउन्स बॅक. आणि जे भारतीय पुरुष आहे, सहनशीलता कधीपर्यंत आपण यांची बघणार, तर हे खूप धोकादायक होऊ शकते. इव्हन आता जे म्हणजे अतुल सुभाषजींनी जे केलं ते म्हणजे वी हॅव लॉस्ट गुड ब्रेन बेसिकली, जे देशाच्या प्रोग्रेससाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकत होते, असा एक ब्रेन आपण लॉस केलेला आहे. ते तर आहे. आणि कितीतरी त्याचबरोबर माझं म्हणणं माहितीये, हे ह्युमन राईट्स कडून बोंबा मारतात ना, मग आता तुम्ही बोंबा मारा ना. अतुल सुभाषचं जे झालं त्याच्याबद्दल काय गप्पा आहात तुम्ही बोला मग. कारण तो ह्युमन नाहीये का? मग त्याचे काही राईट्स नाही आहेत का? आज तुम्ही त्याला एवढ्या छळलात. आणि ह्याचं काय झालं, त्या रीटा कश्यपचं, त्या जजबाईचं? त्यांचं अजूनपर्यंत काहीच झालेलं नाही ऍक्शन त्यांच्यावरती. आता बघा, पब्लिकची तर क्लिअर ओपिनियन आहे, म्हणजे या केसमध्ये जी जनजागृती झाली, म्हणजे बेसिकली अतुलजींनी जे केलं त्याला शहादतच म्हणता येईल, की त्यांनी एक मुवमेंटच इथे निर्माण करून गेलेले आहेत. आणि ज्या प्रकारची त्यांनी मेटिक्युलस रायटिंग केली आहे, ज्या प्रकारे त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे, एक एक टास्क त्यांनी डिफाईन केलं होतं. आणि प्रत्येक बारकाई जे ते सोडून गेलेले आहेत, इट शुड बी कन्सिडर्ड एज अ डाईंग डिक्लेरेशन. आणि ज्यांना त्यांनी त्याच्यामध्ये ब्लेम केलेलं आहे, त्यांची कडक चौकशी व्हावी आणि योग्य ते न्याय करायला पाहिजे. आपल्याकडे कसं आहे की देर इज नो अकाउंटेबिलिटी. म्हणजे बघा, हेच कोर्ट जे आहेत ते तुम्हाला कन्झ्युमर फोरममध्ये धरणार की तुम्ही चुकीचं केलंय आणि तुम्हाला शिक्षा देणार. म्हणजे मेडिकल फॅटर्निटी इज अंडर देम, दे कॅन बी पनिश फॉर नेग्लिजन्स. देन तुम्ही कोणताही बिझनेस करा, दे आर पनिशेबल फॉर देअर नेग्लिजन्स. बट ज्युडिशरीला कोणती अकाउंटेबिलिटी नाही आहे, ॲडव्होकेसीला कोणती अकाउंटेबिलिटी नाही आहे. म्हणजे केस हारलात तरी तुमची फीज आहेत, केस जिंकलात तरी तुमची फीज आहे. तुम्ही रिप्रेझेंट केलं आणि कोर्ट म्हणजे तुम्ही वकालतनामा फाईल केला आणि कोर्टात नाही आले तरी तुमची फीज आहेच. म्हणजे पुरुषांसोबत तर खूपदा असं होते की त्यांचे ॲडव्होकेट म्हणणार आम्ही करून घेतो, तुम्ही येऊ नका, आणि ते तिकडे जाणार नाही.
गेले तर त्या दिवशी काम काही करणार नाही. म्हणजे पुरुषांची तर खूप खच्चीकरण याच्यातून होतंय. आता अतुल सुभाषजींनी जे ब्लेम केलेलं आहे त्याच्यासाठी ॲक्च्युली चौकशी व्हायला पाहिजे डिटेलमध्ये. आणि बघा करप्शन बाबत तर आपले कोणतेच संस्था जी आहे करप्शन फ्री आहे असं कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. आणि जरी ज्युडिशरीला वाटते की त्यांनी स्वतःला क्लीन दाखवावं, तो त्यांनी चौकशी करावी आणि अशा चौकशीला पुढे जाणं हे भाग असायला पाहिजे. ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी बिल शुड बी प्रेझेंटेड अँड इट शुड बी पास. ही तर म्हणजे खूप वर्षापासून मागणी पण आहे आणि इट इज नॉट जस्टिफाईड. हे व्हायला पाहिजे. आणि आणखीन एक 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 गोष्ट म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की खरंच जर आपण म्हणतो ना सामाजिक काय एकात्मता आणि अमुक डमुक मोठमोठ्या गप्पा, खरंच जर आपल्याला खऱ्या अर्थाने समाज चांगला देश चांगला करायचा ज्युडिशियरी आणि मॉरल बिहेवियर ह्याच्यावर लक्ष दिलंच पाहिजे. ते जर दिलं नाही तर मग बाकी गप्पांना काही अर्थ नाही. बाकी मग नुसतीच भंपकबाजी झाली की मग ह्युमन राईट्स आणि हे नामूक तुम्ही ज्युडिशियरी स्ट्रॉंग करा, ऑटोमॅटिक सगळे कोणाचं ह्युमन राईट्स व्हायोलेट व्हायची गरजच नाहीये. कारण जर मला माहिती की माझ्यावर अन्याय झाला आणि मी ताबडतोब जाऊ शकतो, जसं पूर्वीच्या काळी होतं, गेलं न्यायाधीशाला आपली आपली भाषेमध्ये सांगितलं बाबा असं असं झालंय, तो लगेच पुढच्या तारखेला ज्यांनी अन्याय केलाय त्याला बोलवायचं, काय सोक्ष मोक्ष तिथले तिथे लावून टाकायचं, तिथले त्याची नोंद व्हायची. इथे सगळं तुमचं जर आज आपण ज्युडिशियरीचं बघितलं तर त्याचा पण अभ्यास आपण बघितलं तर लॅटिनमध्ये अमुक तमुक, अरे त्या आल्टम पाल्टम बिल्टम ती भाषा अरे सामान्य माणसाला कळतंय का? सामान्य कायदा हा खरा सामान्य माणसासाठी सामान्य माणसाने बनवलेला सोप्या भाषेला पाहिजे. हे कशाला पाहिजे भलतं सलतं, इथे असं आहे तिथे तसं आहे. लेट्स कीप इट सिम्पल. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे. याच्यासाठी तेच जे जसं आपलं म्हणणं होतं, एक नॅशनल ट्रान्सलेशन मिशन म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक प्रोजेक्ट पण आहे, जे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस म्हैसूर त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होत आहे. तर जे आपलं टेक्स्ट आहे म्हणजे नॉलेज टेक्स्ट दॅट इज बिंग ट्रान्सलेटेड इन टू लोकल लँग्वेजेस. व्हेरियस जे आपले शेड्यूल्ड लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्ये म्हणजे ट्रान्सलेशनचं काम सुरू आहे. तर त्यामार्फत आपलं जे काही एज्युकेशन आहे लिगल एज्युकेशन ते ट्रान्सलेशन लवकरात लवकर व्हावं आणि लोकल लँग्वेजेसमध्ये पण तो ज्ञान उपलब्ध असावं हे महत्त्वाचं आहे. दुसरं जे आपण म्हणत होतो की डिफिकल्ट जाते, मग फायनान्शियल कॉस्ट पण लागतो, टाइम वेस्ट होते. मग सामान्याने म्हणजे ते ॲक्च्युली त्रासदायक सगळ्या गोष्टी होऊनच जातात. परत कोर्टामध्ये जे म्हणजे फिअर असतो तिथे जजला फेस करायचं माहोल तिथलं ते अजिबात म्हणजे लिटिगंट फ्रेंडली नाही आहे. दुसरी गोष्ट आरोग्यामध्ये जर आपण गेलात तर देर आर नंबर ऑफ स्कीम्स पॉलिसीज आणि असे गाईडलाईन्स आहेत की कायदेबद्ध आपलं जे व्हेरियस प्रोग्राम पॉलिसी आहेत याचे IEC करा इन द सेन्स इन्फॉर्मेशन एज्युकेशन आणि कम्युनिकेशन. म्हणजे त्यामध्ये जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते डिस्प्ले करा, पोस्टर्स लावा त्याचे. मला सांगा तुम्ही कुठल्या कोर्टमध्ये गेलेत आणि प्रोव्हिजन तिथे लिहिलेले आहेत? नाही म्हणजे सामान्याला कायद्याबद्दल कळावं अशी कुठलीच तरतूद नाहीये. ते उलट जेवढं झाकून ठेवता येते तेवढ्याच म्हणजे त्याच्यावरतीच भर असतो. मला वाटते की सेमिनार्स व्हायला पाहिजे. म्हणजे देअर शुड बी सिस्टम जे लोकांना डोअर स्टेप पर्यंत जाऊ त्यांना कायद्याचं ज्ञान देईल, त्यांचे बचाव देतील. आता तुम्ही गाईडलाईन्स पण जर बघितले ना तर नेहमी म्हणजे ते एक रिलेव्हन्स आहे पुरुष आयोग का बरं पाहिजे. तर तुम्ही गाईडलाईन्स बघा, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स जे आहे आपलं त्याच्यामध्ये जे NRI ग्रूम्स आहेत त्याच्यापासून कसं सावध राहायचं त्याचे गाईडलाईन्स दिलेले आहेत. म्हणजे महिलांनी कसे सावध राहावे. पण NRI म्हणजे NRIंनी बायकोंपासून कसं सावध राहावं याचे काही गाईडलाईन नाहीये. म्हणजे कितीतरी महिला असे आहेत ज्यांचे केसेस पण आहेत की हस्बंडच्या खर्चावरती विदेशात गेलेत आणि तिकडे जाऊन दुसरं बॉयफ्रेंड आणि हस्बंड इथे मरतोय. हो, आणि अशा पण भरपूर आहेत इथे लग्न करतात आणि तिथे जाऊन घटस्फोट घेतात. बिलकुल. आणि एकदा सिटीजनशिप मिळाली त्याच्या जीवावर की मग हे ना सगळे रस्ते मोकळे. ऍक्च्युली काय आहे, मला तर असं वाटतं मानसिकता जी आहे ना तीच मुळात चुकीची आहे की बाई फसवू शकत नाही, बाई चुकीचं वागू शकत नाही. जे काय बाई सज्जनच असते आणि जे काय चुकीचं असतं, जे काय वाईट होतं समाजात जगात ते त्याला सगळ्याला पुरुषच जबाबदार आहे. ह्या मानसिकतेच्या परिणामामुळे हे इथपर्यंत आलेलं आहे. आज जर आपण हे बघितलं, आता इव्हन हे
अतुलजींनी हे एवढं बलिदान केलं म्हणून इथपर्यंत या गोष्टी आल्या आहेत. पण तुम्ही सगळं काढायला म्हणजे आता हे एमईएचं, अरे तुम्ही इतर गोष्टींचा बोला, तुम्ही पुरुषांच्या असणारे प्रॉब्लेम बोला. आज एक बाई 9 लग्न करते, एक बाई 5 लोकांवर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि वेगवेगळ्या स्टेट्समध्ये बलात्काराचा आरोप लावते. एक बाई 5 बॉयफ्रेंड ठेवते, तिला मूल होतं, ते कोणाचं आहे ती प्रत्येकाला सांगते तुझं आहे आणि तुम्ही मला मग पैसे द्या. अरे काय चाललंय काय, म्हणजे काय त्याला काय अर्थ आहे का? आणि मग एवढ्या याच्यातून सुद्धा ती आपला नारीच असते. म्हणजे हा सगळ्यात हास्यास्पद आहे. आणि कोर्टाचं म्हणणं आहे की वुमेन प्रोटेक्शन. आणि मग आमचं काय? आता तुम्ही बघत असाल रिसेंटली आता न्यूज आहे, एका आमदाराच्या मामाचं मर्डर झालेलं आहे. ठीक आहे, पुण्याची घटना आहे, किडनॅपिंग आणि खून. तर पत्नीने म्हणजे खूप रडली फ्युनरलच्या वेळेस. ठीक आहे, आणि असं बिंबवण्यात आलं की त्यांचे फायनान्शियल वाद होते कोणासोबत तरी, त्या वादातून मर्डर झालेला आहे. पण पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा असं लक्षात आलं की पत्नीच त्यांची मर्डर करण्यामध्ये सामील होती. तर त्यांचं हिस्ट्री अशी होती की शी वॉज 48 years ऑफ ओल्ड एज, आणि त्यांचं जे बॉयफ्रेंड होतं ही वॉज इन हिज 20s. तर ते त्यांच्या घरी भाड्याने राहायला आले होते. यांचा मुलगा त्या वयाचा असल्यामुळे त्यांची आपापसात मित्रता झाली होती. पण या लेडीचं अनैतिक संबंध त्यांच्यासोबत होतं. तर त्यांनी कट रचला की यांना मारून टाकायचं. मग त्या मुलाचं लग्न झालं, त्याच्यानंतरही यांचं अफेअर सुरू होतं. पण त्यांना, त्या मामांना कळालं की यांचं अफेअर सुरू आहे, त्याच्यामध्ये वाद झाले. त्यामुळे त्यांनी ती हत्या घडून आणली, किडनॅपिंग आणि हत्या. बातमी अशी आहे की कारमध्ये ज्यामध्ये त्यांना किडनॅप करण्यात आलं त्याच्यामध्ये 70 वार त्यांच्यावरती करण्यात आले आणि ती लाश फेकण्यात आली मारून. तर अशा घटना पण घडत आहेत. मग कसले आपला माझं एक स्पष्ट मत काय आहे बघा, की आज भरपूर सारे केस असे उघड येत आहेत. अनैतिक संबंध मध्ये महिला सापडत आहेत, मर्डर मध्ये सापडत आहेत, नवऱ्याची घरी चोरी केल्यावर सापडत आहेत. इव्हन कोर्टामध्ये रिसेंटली जे साऊथ मध्ये एका कोर्टाने त्याची व्हिडिओ क्लिप पण खूप व्हायरल झाली होती. त्यामध्ये 11 लग्न त्या बाईने केले होते, प्रत्येकावरती केस होती आणि ही 12वी केस होती, ज्याच्यामध्ये ज्युडिशरीने त्यांना ते तसे ताशेरे ओढले. आणि ते वाक्य पण जजमेंट मध्ये आणलं तर तिने रिव्ह्यू फाईल केलं त्याचं की तो वाक्य माझ्या फ्युचर मॅरेजचे चान्सेस कमी करेल म्हणून ते उडवा म्हणून. हे काय प्रकार चालू आहे? काय जजवर ठेवा. आणि जजेसनी सपोज असे काही स्टेटमेंट केले पण ना आपल्या जजमेंट मध्ये, तर महिला लॉबी जी आहे ते पत्र पाठवते. काहीला बँगल पण पाठवण्यात आले, की कॉन्डम पाठवण्यात आले की तुम्ही हे घ्या म्हणून. आता हा नाही का कंटेंट, मग हा पण कंटेंटच झाला. पण प्रभाव म्हणजे इव्हन काही तर गोष्टीमध्ये ओपन लेटर इन न्यूजपेपर छापले जातात जजेसचा क्रिटिसिझम करण्यासाठी. यांच्यावर कोणती कंटेम्प्टची कार्यवाही व्हायला पाहिजे ना. मग माझं म्हणणं आहे की पुरुष जे संघटना आहे त्यांनी असे स्ट्रॉंग व्हावे, म्हणजे तेव्हा कुठे हे काही गोष्टी आपल्या पदरात पडतील. मला असं वाटतं की जे पुरुष आहेत ज्यांना मुली आहेत त्यांनी पहिलं त्यांच्या मुलींना लहानपणापासून हे सांगा की व्हॉट इज ट्रू फेमिनिझम. काय झालेलं आहे, हे वेस्टर्न आणि विचित्र लोकांनी यांच्या डोक्यात विचित्र आयडियाज घालून सगळा विचित्रपणा केलेला आहे. तुमची म्हणजे पूर्वीच्या काळी फेमिनिझमचं सिम्बॉल झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, अशा स्त्रिया होत्या ज्या आता मिया खलिफा, त्याच्यानंतर ती कोण एन्व्हायरमेंटलिस्ट, ती काय ग्रेटा थंबक. आणि माझा मुद्दा थांबला कुठे होता, मी जे आता ते मर्डर केस सांगत होतो ते आज पकडण्यात कसे आले. तर आज माझं स्पष्ट मत आहे की जुन्या पण जे आपल्यावरती कहाण्या बिंबवण्यात आलेत ना की महिलांवर अत्याचार होते, महिला प्रताडित होते, मला हे सगळ्या निवळ खोट्या गोष्टी वाटतात. पण आजचे खोटारडेपणा जो आहे महिलांचा तो पकडला जातोय बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजी. मोबाईल फोन आहे, त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग होत आहेत, ऑडिओ रेकॉर्डिंग होत आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहेत, लोकांना ते दिसून येत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर हे सोशल मीडिया आज आपल्या हातात आहे, त्यामुळे या गोष्टी म्हणजे दिसून तरी येत आहेत. पूर्वीच्या जमान्यात काय होतं, दिसून यायला मग दिसूनच नाही येत म्हणून त्यांनी जे कहाण्या सांगितले, आमच्यावर असं झालं झालं बाबा, आमच्यावर तसं झालं बाबा. पुरुषांची मानसिकता कशी आहे की ते लिहून ठेवत नाही, काही ते बोलून दाखवत नाही कोणासोबत, कोणासमोर कधी शेअर नाही करत, स्वतःची लढाई स्वतः, आणि ते सोल्युशन बघायला जातात. कुठेतरी सोल्युशन काढूया हे विचारायचे असतात, ते कुठे लिहून ठेवत नाही, ते लिहून जात नाही.
कोणाला सांगत नाही, याच्यामुळे ते आतमधून घुसमटून राहतात आणि त्याच्याबद्दल आज आपल्याकडे लिटरेचर नाहीये, कोण किती प्रताडित आहेत. महिलांनी लिटरेचर तयार करून ठेवलं आहे. फेमिनिस्ट मुवमेंट इज ऑल बेस्ड ऑन लिटरेचर. ते लिटरेचर फॉल्स असावं कसं ते मी आता सांगतो तुम्हाला. आज टेक्नॉलॉजीमुळे पकडले जात आहेत, मागच्या काळात पकडले जात नव्हते. पण अडल्टरी जसं आपण म्हणाल लिव्ह इन नव्हती, अडल्टरी नव्हती, तर मला असं नाही वाटत. मला असं वाटतं की अगोदर पण लिव्ह इन आणि अडल्टरी ह्या गोष्टी अगोदर पण होत्या. ठीक आहे, फक्त ते दिसून आज आपल्याला धडधड येत आहे. ठीक आहे. आणि फेमिनिझम बाबत जे आपण बोललात, तर मी तर स्पष्ट मताच आहे की रमाबाई आंबेडकरांनी जे केलं ते फेमिनिझम होतं, सावित्रीबाई फुलेंनी केलं तेच फेमिनिझम होतं, अहिल्याबाई होळकरांनी ते फेमिनिझम होतं. दे आर द ट्रू आयडल्स ऑफ फेमिनिझम. पण आजचा फेमिनिझम काय आहे की म्हणजे मला किती म्हटलं की ग्रेटा थंबक, तिचा एन्व्हायरमेंटशी काही संबंध नाही, पण ती स्वरा भास्कर हे असे जर तुमचे आयडल असतील तर तुम्ही खड्ड्यात स्वतः पण जाणार आणि दुसरं नाही खड्ड्यात घालणार. तुम्हाला जिजाबाई आयडॉल असावी असं वाटत नाही का? या सगळ्यांनी जबाबदाऱ्या शिकवल्या. सावित्रीबाई फुलेंनी जबाबदारी शिकवली, पण सावित्रीबाईचे लेख जे आपल्याला म्हणून घेतात ते आजच्या ज्योतिराव फुलेंसोबत खांद्याला खांद्या मिळवून राहणार आहेत का? आज पण पुरुष जे आहेत ना ते तर ज्योतिराव फुले बनेल अशाच ध्येयाने पुढे जातात. ठीक आहे, आपल्या पत्नीला शिकवतात, पण पत्नी काय करते? शिक्षण घेते, जॉब घेते आणि दुसऱ्यासोबत पळून जाते. उदाहरणामध्ये ना त्यांनी तेवढं कष्ट घेऊन मुली बायकोला IAS बनवला आणि त्यांनी दुसऱ्या बरोबर सूत जमवलं आणि हा तिथेच राहिला. हा ना, डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट मला वाटते UPचीच केस होती ते पण. आणि अशी काही एक नाही, अशा अनेक केसेस आहेत. ही बाहेर आली म्हणून माहिती आहे. आणि मी म्हणतो म्हणूनच पुरुषांनी हे सगळे रेकॉर्डिंग ठेवणं आवश्यक आहे, या सगळे पुरावे गोळा करणे आवश्यक आहे आणि मीडियामध्ये एक्सपोज करण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नाहीये. त्यांची पण केस आज सेटल कशी झाली त्या नवऱ्या बायकोची, तो तिसरा व्यक्ती बाहेर कसं काय पडला, आज काय परिस्थिती आहे एक्झॅक्टली ते मीडियामध्ये नाही आहे. पण जोपर्यंत ती कंट्रोल मध्ये आहे त्याचं एकच कारण आहे की तो वेंट टू मीडिया, पूर्ण देशभरात चर्चा झाली, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. आज अतुल सुभाषची पण केस जी ही गाजली, नाही तर असे भरपूर सारे हसबंड आहेत जे जेलमध्ये मेलेले आहेत मेंटेनन्स साठी, टुच्चसन मेंटेनन्स साठी. हसबंडला जेलमध्ये टाकलेला आहे आणि तो हसबंड जेलमध्ये मेला. तुमच्या जेलमध्ये काही परिस्थिती चांगली तर नाहीये, तुमचे जेल काही राहण्यालायक तर आहे नाही. ह्युमन राईटचे सगळे व्हायोलेशन्स तिकडे होतात. मला सांगा, ती जी केस होती बघा, कायदे म्हणजे पुरुषांना बदनाम कसं केलं जाते आणि बेसिकली पुरुषांना ठार कसं मारलं जाते त्याचं उदाहरण आहे ते 4 नॉमिनी ट्राईबचे जे मुलं होते ज्यांना डॉक्टर रेड्डीच्या केसमध्ये ठार मारण्यात आलं. ती केस जी होती त्यामध्ये 4 पुराण ट्रक ड्रायव्हर्सना पकडण्यात आलं. ठीक आहे, आणि त्यांना सीनचं रिक्रिएशन करतो म्हणून साईटवर घेऊन जाण्यात आलं आणि पोलिसांनी पळून जात आहेत म्हणून एन्काउंटर करून टाकलं त्याचं. आणि देशभरात अशी लहर होती की खूप चांगलं काम केलं, पराक्रमी काम केलं. नंतर 2 जजेसची जेव्हा बेंच बसवण्यात आली, इन्क्वायरी कमिशन बसवण्यात आली, त्यांनी म्हटलं की फेक एन्काउंटर होतं. त्या 4 निर्दोषांचा जीव गेला त्याच्यामध्ये, दोषी सिद्ध झाले नव्हते. पोलिसांचं काम होतं त्यांना ट्रायल मध्ये घेऊन जाणे, पण यांनी शूट केलं त्यांना. त्यांचे काहीतरी छोटे छोटे गुन्हे कुठेतरी दाखल असतील, त्याचं मागावा घेऊन त्यांनी यांना क्रिमिनल आहेत बा म्हणून सांगितलं, त्यांना अटक केली. रेपची केस त्यांच्यावरती लावण्यात आली होती आणि रिक्रिएशनच्या सीन रिकन्स्ट्रक्शनच्या नावाने त्यांना तिथे घेऊन जाण्यात आलं आणि त्यांना ठार मारण्यात आला. तसंच नवऱ्याचं, बॉयफ्रेंडचं अशाच प्रकारे बदनामी केली जाते. हा छळ करतो, हा मारतो, हा पिऊन येतो, याचे अनैतिक संबंध आहेत, खोट्या गोष्टी पसरवल्या जातात, समाजामध्ये त्याची इमेज डाऊन केली जाते, त्याचं खच्चीकरण केलं जातो. त्यामुळेच हे अशा सुसाईड एकतर होतात, नाही तर मग त्यांचं ज्युडिशियरी मार्फत हरासमेंट होते. आणि आपल्याकडे जरी फायनल डिसिजन होत नसेल तरी ही जी प्रोसेस आहे ना, हीच सगळ्यात मोठी हरासमेंट आहे. हो, मला कित्येक पुरुष बोलले. मला एक सांगा, कोविड मध्ये आपले कोर्ट व्हिडिओ कॅमेरावर नाही चालले का? चालले ना. VC झालेत. इव्हन आमचे आता पब्लिक हेल्थ सेक्टर मध्ये आम्ही काम करतो, आमचे हेल्थचे जे सेक्रेटरीज आहेत ते VC वरनं आम्हाला संबोधन करतात, आम्ही त्यांना VC वरनं रिव्ह्यू देतो. तर ज्युडिशरी मध्ये VC नाही चालू शकत का? प्रत्येक ट्रायल बँगलोर वरून जौनपूरला जायची गरज काय आहे? व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नाही होऊ शकत? मग मला तर स्पष्ट वाटते की मॅट्रिमोनियल डिस्प्यूट मध्ये इव्हन क्रिमिनल केस जरी असतील
तरी देर इज नो नीड ऑफ लिटिगन्स कमिंग टुगेदर इन टू कोर्ट अँड गेटिंग हरास बाय तारीख पे तारीख और तुमचे जे प्रक्रिया लगेच चालते ना त्याच्यामध्ये की आमच्यावरती 150 केसेस आहेत, तुम्ही खोटे केसेस प्रमोट करता, त्यामुळे तुमच्यावरती बर्डन आहे, जे पेंडिंग केसेसचं बर्डन आहे. मी म्हणतो जर सुमोटो कोर्टाने परजुरीची वरती ऍक्शन घ्यायला सुरुवात केली तर हे केसेस कमी होऊ शकतात, बर्डन कॅन रिड्यूस. परजुरीवर ऍक्शन घेतली आणि स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली 50% केसेस Cases संपतात. तिथेच संपतील. मग परजुरी बाबत कोर्ट काय म्हणते, रिसेंटली मद्रास कोर्ट आहे की कर्नाटका, त्या कोर्टामध्ये हस्बंडनी परजुरी सिद्ध केली. कोर्ट म्हणते की आम्ही जर असे परजुरीवर ऍक्शन घ्यायला लागलो तर आमच्याकडे तर फ्लड होऊन जाईल फॉल्स केसेसचं. म्हणजे ही स्टेटमेंट जी आहे ना, इट सेल्फ इज अन एक्नॉलेजमेंट की फ्लड होऊ शकते, म्हणजे तुमच्याकडे एवढे फॉल्स केसेस आहेत. आणि नवल म्हणजे की जजच म्हणतोय की तुम्ही न्याय मागू नका, अरे मग ज्युडिशियरीचा उपयोग काय? तो प्रोव्हिजन कशाला ठेवलाय? मग रिमूव्ह दॅट प्रोव्हिजन. आणि परजुरी म्हणजे इट इज सच अ सिरियस ऑफेन्स, बाहेरच्या देशांमध्ये एवढं सिरियसली घेतलं जाते. आपल्याकडे पण सिरियस म्हणजे 7 वर्ष त्याला सक्त मजुरी आहे. त्याला शिक्षा आहे. तुम्ही लक्षात घ्या त्याची ग्रॅव्हिटी काय आहे, त्याची त्या कायद्याची ताकद किती आहे. एखाद्याला तुम्ही खोटं बोलून सांगता माझ्याकडे पैसे नाहीत आणि मागणी करता आणि उद्या जर तुम्हाला सिद्ध नाही करता आलं तर 7 वर्ष तुम्हाला बसायला लागेल आतमध्ये. आणि जर जज असं म्हणाला की आमच्याकडे आम्ही याच्यावर ऍक्शन घेतली, मग कशाला केलाय तो कायदा, मग काढून टाका. रजनीश वर्षे नेहाची जी केस होती, नागपूर फॅमिली कोर्टचीच केस होती, जी सुप्रीम कोर्टापर्यंत गेली होती. त्याच्यामध्ये कोर्टाने गाईडलाईन बनवून दिली की दोघांनी हस्बंड वाईफनी आपापले एफिडेव्हिट द्यायचे, इन्कम, एसेट, लायबिलिटी आणि एक्सपेंडिचरचे. सर्रास त्याच्यामध्ये लेडीज जे आहे ते खोटं बोलतात. नवऱ्यापासून सेपरेट झाल्यानंतर ते कामही करतात, राहतातही दुसरीकडे. मग ते फायनान्शियली साऊंडही असतात, प्रॉपर्टी नावावर असतात, पण ॲफिडेव्हिट मध्ये खोटं दिलं जाते, लिहून दिलं जाते. सपोज तो सिद्ध जरी हस्बंडनी केलं की हो इथे खोटं ॲफिडेव्हिट दिलंय, तिने ऑलरेडी कमवत आहे, ती काम करत आहे, तर आता ते खोटं बोलत आहे हेही दिसत आहे, तरी त्यांच्यावर काही ऍक्शन होत नाही. उलट कोर्ट म्हणते कमवती ती असली तरी हस्बंड कॅनॉट रन अवे फ्रॉम हिज रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे हे काय प्रकार आहे? म्हणजे ती तुम्ही प्रोव्हिजन पण बनवता, त्याच्यानंतर त्याच्यात फाटे कसे फोडायचे तेही तुम्हीच करता. म्हणजे आज काही तरी उद्या काही. आता एक लँडमार्क जजमेंट होतं ममता जयस्वाल वर्सेस राजेश जयस्वाल, जे मध्य प्रदेश हायकोर्टने 2000 मध्ये दिलं होतं. त्याच्यामध्ये छानसे पॅराग्राफ त्यांनी लिहिले होते, ज्याच्यामध्ये एक असं व्ह्यू होता की मेंटेनन्स लॉ जे आहे ते डेस्टिट्यूशन प्रिव्हेंट करण्यासाठी आहे. इट इज नॉट मेड फॉर क्रिएटिंग अन आयडियल आर्मी इन दिस कंट्री. आयडियल सिटिंग लोकांची आर्मी नाही तयार करायची आपल्याला. पण आज ऍक्च्युली तेच होत आहे. एकतर आयडियल ते बसतात मुद्दामून कामधंदे सोडून, नाहीतर ऍटलिस्ट क्लेम तरी करतात कोर्टामध्ये की आम्ही रिकामे आहोत. आणि रिकाम्याला कामावर कसं लावायचं याच्यासाठी मी म्हणतो सगळ्या पुरुषांनी, जेव्हा ज्यांच्यावरती मेंटेनन्सची केस सुरू आहे त्यांनी डेली तुमचे न्यूजपेपर मधून जाहिराती नोकरीची शोधावी, बायकोच्या क्वालिफिकेशनची ऑनलाईन हे सगळं शोधायचं आणि त्या कोर्टामध्ये द्यायचं, म्हणजे अप्लिकेशन द्या म्हणून. नाही म्हणजे मग तुम्ही पुरुषांची कामं आणखीन वाढवता, म्हणजे याचं त्यांनी चक्रा मारायचं आणि आणखीन त्याच्यासाठी नोकऱ्या शोधायच्या. पण नाही ते नोकऱ्या शोधणं ते तुम्हाला कामाला येईल. आणि मग सपोज जर तरी ऑर्डर करणं, बघा त्याच्यासाठी छानसं जजमेंट पण आहे. मी तेही सांगतो तुम्हाला. कविता प्रसाद वर्सेस रामाश्रय प्रसाद, दिल्ली हायकोर्टचा जजमेंट आहे. MBBS डॉक्टर होती, ती रिकामटेकडी बसली होती, ठीक आहे. मग शिवनारायण ढिंगरा, जस्टिस शिवनारायण ढिंगरा, म्हणजे आय ऍक्च्युली लव्ह हिज जजमेंट. म्हणजे ज्या प्रकारे ते जजमेंट लिहितात, ज्या क्लिअरिटीने लिहितात, इट्स अमेझिंग. आणि मला वाटतं त्याच कदाचित त्या कारणामुळे ही वॉज नॉट अलाउड टू गो टू द सुप्रीम कोर्ट, मे बी. म्हणजे त्यांचं करिअर जे आहे ते हायकोर्ट मध्ये संपलं आहे. त्याच्यामध्ये जो आहे ना तो जो ऑर्डर आहे, एक पानाचा छोटासा ऑर्डर आहे. MBBS बायको होती, तिला मेंटेनन्सची ग्रँट पण मिळाली होती हस्बंड कडनं. आता हस्बंड देत होता ना पैसे, मग जजनी ऑर्डर काय केलं, आता हस्बंड कडनं पैसे घेताय ना, मग एक NGO मध्ये तू फुकट काम कर आणि आठवडाभर करायचं आणि दर आठवड्याला त्याचं रिपोर्ट आमच्या कोर्टमध्ये सबमिट करायचं की यू हॅव वर्क फॉर फ्री ऑफ कॉस्ट, आणि तुझ्या अटेंडन्स रेकॉर्डीकडे लावायचे. असे जजमेंट जर द्यायला लागले ना कोर्ट, तर हे जे क्लेम करतात ना रिकामटेकडे बसलेले आहोत किंवा आम्हाला रिकामं बसायचं आहे, म्हणजे ते एन्टायटलमेंटनी सांगतात की फुकट बसणं आमचा अधिकार आहे. नाही, आता तुम्ही या जजमेंटचे कौतुक करतायत, आता फेमिनिस्ट लोक आपल्यावर टोफा टाकतील की हे पुरुष आहेत आणि पुरुषांनी पुरुषांसाठी दिलं म्हणून हे त्यांचं कौतुक करतात. असं नाहीये, हे असली जजमेंट यायला पाहिजे. अरे इतर पण असं न होता ना, उलटे जजमेंट आम्ही वाचले तरी. आता मागच्या वर्षी एक जजमेंट आपल्या
बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट आहे, त्याच्यामध्ये हस्बंडनी हा स्टँड घेतला होता की बायको एवढी एज्युकेटेड आहे, ती कमवू शकते. तर जजनी काय स्टेटमेंट केलं, टुडे सपोज आय एम अ जज, टुमॉरो आय फील लाईक सिटिंग आयडल, विल यू फोर्स मी टू वर्क? जज, फिमेल जज जर असं म्हणायचं असेल तर इज शी एम्ब्लेम ऑफ इक्वॅलिटी अँड जस्टिस, फेमिनिझम? व्हॉट काइंड ऑफ इव्हन जस्टिस. आणि मी नाव नाही घेते ऍडव्होकेट नाही, नाही, पण नाही, तुम्ही हा स्टेटमेंट टाईप करा गुगलवर, तुम्हाला तो जजमेंट भेटेल. हो, आणि नाव न घेण्याचं कारण ऑलरेडी कोर्टाच्या चक्रा मारून कंटाळले, अजून इच्छा नाही कोर्टाच्या चक्रा मारायची, नाही तर कंटेम्पची नवीन नोटीस येईल. नाही, पण हे गोष्टी खूप आवश्यक आहे ज्युडिशियरीने पण समजणे. बघा, एज्युकेशनचा पर्पज काय आहे? तुम्हाला स्वावलंबी बनवणे, नाही, पण मला डिपेंडेंट बनवायला प्रोत्साहित करतात. ज्युडिशियरीवरच येतो. म्हणजे जास्त करून जर जे काय आता मी जजमेंट बघतो ना, खूप प्रॉपर आणि प्रिसाईज जजमेंट कमीच असतात. हे उठपटानच जजमेंट जास्त असतात की तिचा असं आहे, तिचा तसं आहे, आम्ही असं करू का, आम्ही तसं करू का. अरे तुम्हाला जे काम दिलं तेवढं तर नीट करा. कारण मला असं वाटतं ना, खरं ना, ज्युडिशियरीनं सरळ कॉर्पोरेटच्या हातात द्यावी. कारण कॉर्पोरेटमध्ये जी काम करतात ना, एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. हे काय तुम्ही उठपटान जजमेंट फेकता, पाहिजे त्या तारखा देता, वर्षातले 365 दिवसामध्ये जेमतेम तुझं 180 दिवस कोर्ट चालतं, त्यामध्ये पण तुमच्या मूडवर तुम्ही तारखा देता. अरे काय चाललंय, काय स्पीड आहे. आणि पुन्हा केसेस वाढल्या म्हणून बोंबलता. आणि ज्या ऍक्च्युअल केसेस जसं यांनी परजुरीचं हे उदाहरण दिलं, हे शॉकिंग आहे की आम्ही जर हे घेतलं तर. अरे मग किती महत्वाची गोष्ट आहे ती. म्हणजे पुढचे प्रॉब्लेम थांबवण्यासाठी जी गोष्ट आहे त्याला तुम्हीच त्याच्यावर टीका करताय. मग ते सुधारणार कसं, आणि कोणी मग सुधारणार? आणि मग पुन्हा म्हणायचं काही सुधारत नाही, काय बदल होत नाही, काही आमकं नाही तमकं नाही. मग त्याला अर्थ नाही. एक काहीतरी ना, आता मुद्दा निर्णायक वेळ घ्यायची आलेलीच आहे समाजासाठी, देशासाठी, राज्यकर्त्यांसाठी आणि सगळे मिळून मानवांसाठी सुद्धा, की तुम्हाला नक्की कुठल्या दिशेने जायचं. कारण ज्या दिशेने चालल्यात ना, तिथे चाललं तर सगळं रासच आहे. वाईटाकडनं चांगल्याकडे जायला पाहिजे. उलटं जाणं फार घातक आहे. म्हणजे मानव सृष्टीत संपेल अशा पद्धतीने. डोमेस्टिक व्हायलन्सची आमच्याकडे 2 केस अशी आहे आमच्या म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये. एक मुलगा जो आहे तो म्हणजे गोंदियाला राहतोय आईसोबत. त्यांना गोंदियाला का राहावं लागत आहे की मुलाची ड्युटी तिकडे आहे, पण त्याच्या आईला का बरं राहावं लागत आहे? कारण त्यांच्या बायकोनी खोटे केसेस टाकून त्यांना असं फसवलं आहे की त्याच्या घरावरती त्यांना ताबा घेऊन ठेवलेला आहे. आणि डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा म्हणतो की बायकोची व्यवस्था व्हायला पाहिजे राहायची. या कायद्याच्या आधारावरती ते आतमध्ये घुसून राहतात आणि त्यांच्या मालकीचे ॲक्च्युली जे आपल्या म्हणजे ढलत्या एजमध्ये आहेत अशा आईला, अशा बहिणीला, अशा आपल्या वडिलांना त्यांना बाहेर राहावं लागत आहे. एक केस नुकताच आली आहे जो हस्बंड ओमानचा आहे. बायको जबरदस्ती त्याच्या घरी नागपूरला ताबा घेऊन बसलेली आहे. त्याच्या आईच आहे, त्याला वडील नाही आहे, तर फक्त ते आईला बाहेर राहावं लागत आहे. स्वतःचं घर असून पण डोमेस्टिक व्हायलन्स कायद्यामध्ये तरतूद आहे त्याप्रमाणे ती आतमध्ये राहते. शेअर्ड हाऊस होल्ड म्हणजे एकदा तुम्ही घरी आणलं की तुम्ही फसले. ठीक आहे. आता या कायदा जो आहे त्याला तर जजेसने पण काही क्रिटिसाइज केलेलं आहे. म्हणजे इट इज द मोस्ट क्लमझी आणि लूजली ड्राफ्टेड लॉ, असं एका जजचं स्टेटमेंट आहे. मी त्यांचंही नाव नाही घेत आहे, पण त्यांच्या संपर्कात मी एकेकाळी होतो. फेसबुकवर त्यांना एक जजमेंट जेव्हा आलं तेव्हा मी संपर्कही केला होता की तुमचं स्वतःचा दिलेला जजमेंट होता एक तरुणा बत्रा या केसमध्ये, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की जे आईचं घर आहे त्याच्यावरती सून जे आहे ती दावा नाही ठोकू शकत. त्या जजमेंटला हायर स्ट्रेंथच्या बेंचने उलटा करून टाकलं. ते ज्युडिशियरीचे पण म्हणजे भन्नाट त्यांचा पण आपापसात रस्सी की एखादा चांगला स्टेटमेंट आलं नाही की वरचे लोक त्याची वाटत लावतात. मग त्यांना मी विचारलं की आता सर तुमच्या जजमेंटला असं झालं, तर ते म्हणे अजून हायर स्ट्रेंथची बेंच कन्सिडर करून याला परत पलटता येईल. म्हणजे बघा कशी प्रक्रिया आहे. वेळ ह्याच्यामध्ये हेच करत बसायचं. म्हणजे असं वाटतं काही जजेसवर, काही पोलिसांवर, अशा लोकांवर जेव्हा अशा गोष्टी होतील तेव्हा कदाचित ते जागे होतील का? म्हणजे आपल्या घरी जेव्हा आग लागेल तेव्हाच तुम्ही जागे होणार आहात का? हे माझं म्हणणं आहे स्पष्ट. आता महाराष्ट्रामध्ये तेच जे रेड्डीची केस झाली होती ते केस बघून हैदराबाद म्हणजे तेलंगणा यांनी ते दिशा कायदा आणला. त्याच्या बघून महाराष्ट्र पण शक्ती कायदा आणायला गेले ते.
हा, त्याच्यात फक्त एक तरतूद म्हणजे आम्ही सगळ्यांनी त्यावेळेस लेटर कॅम्पेन केले, आम्ही आमचे अभ्यास जे होते जजमेंट्स वगैरे लावून, जे कोर्टाने इव्हन दिल्लीच्या हायकोर्टाने रेप केसेसमध्ये स्पष्ट जजमेंट दिली होती की दिल्ली जे हे आहेत ना लिगल एड्स असोसिएशन, त्याला डायरेक्शन दिले होते की तुम्ही सर्रास कॉम्पेन्सेशन वाटतायत रेप केसमध्ये, पण कितीतरी रेप केस आम्ही बघतोय जे रेप केस टाकली, कॉम्पेन्सेशन उचललं आणि नंतर सेटल करून ते मोकळे झाले. म्हणजे ते मिसयूज झाला पब्लिक फंडचा, तर तुम्ही रिकलेक्ट करायची प्रोव्हिजन करा म्हणून, कारण त्या कायद्यामध्ये स्कीम मध्ये तरतूदच नाही खोटं असेल तर रिकव्हरी कशी करायची म्हणून. ते सगळे जजमेंट आम्ही इकडे लावले आणि आम्ही म्हटलं तुम्ही आणताय कायदा ठीक आहे, पण एकतर ते त्याला व्यवस्थित डिफाईन करा, त्याच्यात खूप सारे वेग टर्म्स होते. तर माझं स्वतःच ते पेपर आहे त्याच्यावरती जे वास्तव फाउंडेशनच्या वेबसाईटवर आहे, तर त्याच्यात फक्त यांनी एक तरतूद चांगली केली की खोटं आढळलं तर 1,000 रुपयाची शिक्षा आणि 1 वर्ष जेल म्हणून. काय चला कमीत कमी तेवढं तरी यांनी आणायचा प्रयत्न केला, हे पहिल्यांदाच झालंय. पण माझं म्हणणं आहे की प्रत्येक केसमध्ये अशी तरतूद असावी की जे केसमध्ये जर अक्युजला तुम्ही गिल्टी सिद्ध केलं तर काय शिक्षा होईल, त्याच्यासोबत जर खोटं तुम्ही सिद्ध झाले तर तुमच्यावर पण तेवढीच शिक्षा होईल, तेवढंच फाईन बसेल. हे प्रोव्हिजन खूप महत्वाचं आहे. अगदी अगदी ते अगदी योग्य आहे. आणि मला काय वाटतं की जे ड्राफ्ट करतात ते असं असंबद्ध कसं काय करतात. म्हणजे तुम्ही एवढे कायदे तज्ञ असता आणि तुमचं ड्राफ्टिंग एवढं वीक, एवढं चुकीचं. अरे तुम्ही साध्या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात घेत नाही का, मुद्दाम करतात. म्हणजे एका जजचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला गव्हर्नमेंटचं जे प्रेशर येतं तेव्हा वाटेल ते कायदे ड्राफ्ट होतात, आणि ज्या वेळेला गव्हर्नमेंटवर प्रेशर नसतं तेव्हाच त्यातल्या त्यात जरा बरे कायदे ड्राफ्ट होतात. आता निर्भयामध्ये हेच झालं ना. 2013 मध्ये जे अमेंडमेंट करण्यात आलं होतं क्रिमिनल ऍक्ट मध्ये, त्यामध्ये कसं झालं, इंडियन एव्हिडन्स ऍक्टचे काही तरतूद बदलले आणि त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे की म्हणजे वर्ड ऑफ वुमेन शुड बी टेकन एज गॉस्पेल ट्रूथ. तर त्याच्यामुळे कसं झालं की जे तुम्ही मागे काढला होता विषय फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेजचं, ती म्हणाली, तिने कन्सिस्टंट स्टेटमेंट दिले यू कॅन बी कन्व्हिक्टेड. म्हणजे रेपच्या केसमध्ये ते म्हणजे आपल्या तीच मग मेंटॅलिटी इथे ट्रान्सफर झाली. मग महिला जे म्हणते कोर्टामध्ये, फॅमिली कोर्टमध्ये ते सगळीकडे तेच. म्हणजे त्यांनी म्हटलं की तो एव्हिडन्स त्याच्यावर तुम्ही काय बोलायचंच नाही. म्हणजे याला अर्थच नाही. म्हणजे कोणाचंही कोणी उठेल काही बोलेल असं काही थोडीच आहे, आणि असं थोडीच चालेल, आणि असा समाज आणि देश थोडीच चालतो. तर असे चुकीचे कायदे म्हणजे इव्हन मला वाटते असंच तुम्ही जर एक डॉक्युमेंटरी आहे की द मार्टियर्स ऑफ मॅरेज म्हणून, त्याच्यामध्ये पण एका लिमिनरीने स्टेटमेंट हा दिलेला आहे की बॅड इन्सिडेंट्स मेक बॅड लॉ. निर्भयाच्या झालेला आहे की म्हणजे ब्लाइंडली काही कायदे असे करण्यात आले, जेंडर न्यूट्रल कायदे करायचे होते, पण हे चुकीचं अशा गोष्टी त्याच्यात आणलेल्या आहेत. आणि आता म्हणजे अजून एक खूप मोठा प्रकार झालाय, जसं की जे जोसेफ शाईन जजमेंटमध्ये 497 IPC जे आहे ते स्ट्रक ऑफ करण्यात आली. त्याचप्रमाणे आता एक वाटच अशी यांनी घेतलेली आहे की कोर्टामध्ये टाका आणि कोर्टामार्फत कायदे बनवा. म्हणजे तसं आपले जे संविधान आहे त्याच्यामध्ये ज्युडिशरीचे रोल डिफाईन्ड आहेत, लेजिस्लेचरचे रोल डिफाईन्ड आहे, एक्झिक्युटिव्हचे डिफाईन्ड आहेत. दीज आर कन्सिडर्ड ॲज इंडिपेंडेंट बॉडीज. बरोबर. पण इनडायरेक्टली काही प्रोव्हिजन असेही आहे की ज्याच्यामध्ये ज्युडिशरी कॅन हॅव अ बॅकडोर एंट्री. जसं IPC स्ट्रक ऑफ करणे हे ज्युडिशरीने डिसिजन घेतला, पण जेव्हा आता BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता, मग भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय सुरक्षा जे संहिता आहे, जे आता म्हणजे आपले लॉ जे आहे ते बदलायचं चाललं होतं, त्यावेळेस जेव्हा पब्लिक ओपिनियन मागितण्यात आलं तेव्हा भरपूर लोकांनी म्हणजे या सगळ्या बायसनेस वगैरे पण चर्चा केली होती. तर त्यामध्ये इव्हन जी पार्लमेंटरी कमिटी, स्टँडिंग कमिटीकडे जेव्हा तो मॅटर रेफर करण्यात आलं, त्यांनी पण सजेशन दिले की भारतीय संस्कृती, भारतीय जे व्यवस्था आहे, फॅमिली हा जो युनिट आहे याला कन्सिडर करून 497 IPC आहे त्याला रिस्टोर करायला पाहिजे, अँड इट शुड बी मेड जेंडर न्यूट्रल. ठीक आहे. त्यासोबतच IPC 377 जे आहे त्याला डिक्रिमिनलाइज करण्यात आला, त्याला रिइन्स्टेट करा, हे असे काही तरतूद त्यांनी सजेस्ट केले होते. पण दिस गव्हर्नमेंट विच बोस्टेड इटसेल्फ, त्यांनी स्टेटमेंट काय दिलं होतं अगोदर कायदे बदलताना, बदलतो असे स्टेटमेंट ऑब्जेक्ट मध्ये मेन्शन केलं होतं की आमचं ध्येय आहे कास्ट न्यूट्रल, जेंडर न्यूट्रल हे सगळे कायदे करावेत म्हणून. बरोबर. पण यामध्ये त्यांनी परत ज्युडिशरीचा 497 ला जेंडर न्यूट्रल करण्याचा जो हे होता म्हणजे पार्लमेंटरी स्टँडिंग कमिटीचा, तो सजेशन धुडकावून लावला.
नाही केलं 497ला रिइन्स्टेट पण नाही केलं आणि त्याला जेंडर न्यूट्रलही नाही केलं. सोबतच त्यांनी काय केलं, अजून एक जनरल बायस प्रोव्हिजन त्याच्यात इंट्रोड्यूस केलं, जसं आपण आता बोलत होतो फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज. ठीक आहे, तर असे खूप सारे केसेस पहिले दाखल व्हायचे ज्याच्यामध्ये एक्विटल व्हायचं, अरेस्ट व्हायची म्हणजे त्या व्यक्तीची, तो हरास व्हायचा, काही वर्षानंतर निर्दोष सुटायचं. कारण फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज जो आहे तो ग्राउंड नाही आहे रेपचं. ठीक आहे, रेप मध्ये ते प्लीड करता येत नाही. तर त्याच्यात काय झालं, मी काय केलं, BNS 64 याच्यावर माझं एवढंच म्हणणं आहे की फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज ही कॉन्सेप्टच मुळात फेक आहे. Yes. कारण तुम्ही जर कोणाबरोबर कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवता, मग एक तर तुम्ही लग्न करा आणि मग ठेवा, नाही तर ठेवू नका. का? आणि म्हणजे तुम्ही म्हणताय फॉल्स प्रॉमिस आहे, म्हणजे तुम्ही ती प्रॉमिस ऍक्सेप्ट केलं. तुम्ही त्यांच्याबरोबर कुठल्या हॉटेलमध्ये गेलात, काय गेलात, आता त्याच्यामध्ये जास्त मी याच्यात जात नाही, पण हे सगळं चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही चुका करणार, म्हणजे असंच आहे की तुम्ही पापं करायची आणि दुसऱ्यावर त्याचं खापर फोडायचं आणि दुसऱ्याला भोगायला लावायचं. मग नका करू लग्न, नाही करायचं ना, मग नका लग्न करू. आणि नजर आहे तुम्हाला जर काय संबंध ठेवायचे लग्न करा. आणि 2 वर्ष तुम्ही एकत्र राहताय आणि मग म्हणताय की फॉल्स प्रॉमिस, काय काय जणांचं 3-3, 4-4 वर्ष आहे. आणि मग तुम्ही काय करताय? म्हणजे माझं तर म्हणणं आहे, ह्या केसेस आहेत ना, या पोलीस स्टेशनलाच रिजेक्ट झाल्या पाहिजेत. पोलिसांनी हेच तिथल्या तिथेच रिजेक्ट केलं पाहिजे, वरती जायचीच गरज नाही. यात काही अर्थच नाही, म्हणजे तथ्यच नाहीये की तुम्ही जेव्हा चुकीची गोष्ट करताय तेव्हा ती बरोबर आहे आणि मग ती कशी बरोबर आहे ह्याच्यावर तुम्ही आटापिटा करताय, काही अर्थच नाहीये. नाही, हा सगळं कसं ना मोठा बिझनेस आहे, म्हणजे रॅकेट आहे. business आहे, racket कितीतरी आहे, अशाही एक्सपोज झालेले आहे. आहे हो. की ज्याच्यामध्ये पोलिसांचे साठगाठनीच हे सगळ्या गोष्टी केले जातात. असेही भरपूर सारे केसेस आलेले आहेत उघडमध्ये. पूर्ण हनी ट्रॅपच असतो की हे आपल्याला असंच करायचं आहे. सगळ्यांचे नातेसंबंध त्याच्यात जोडलेले असतात, पैशाचं खूप देवाणघेवाण होतं या सगळ्यामध्ये. आणि फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज पूर्वी तर पनिशेबल नव्हतं. आता कसं झालंय की यांनी एक नवीन प्रोव्हिजन आणलाय. ठीक आहे, तर BNS 69. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय केलंय की परत विक्टीम जे आहे ते फक्त महिला असू शकते, ते त्याच्यामध्ये क्लिअरली उल्लेख आहे त्याचा. तर एनी वुमेन हू हॅज बीन गिवन अ फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज किंवा मग फॉल्स प्रॉमिस ऑफ प्रमोशन, फॉल्स प्रॉमिस ऑफ कुठल्याही प्रकारचं असं आमिष दिलं आहे, नोकरी वगैरे द्यायचं, तर नॉट पनिशेबल अंडर रेप, वुड बी पनिशेबल फॉर द इयर ऑफ 7 years इम्प्रिझमेंट. म्हणजे आता ती जी गोष्ट होती जी अगोदर ऍक्विटल व्हायचं, नाव त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन होईल आता. आणि आता तुम्ही जेंडर न्यूट्रल नाही करू शकत का? हे मला सांगा, वादाकरणावर तोड देणं असे गाणे कोणासाठी म्हटलेले आहेत अगोदरपासून? पुरुषांसाठी. कारण स्त्रियांनी कितीतरी वादे केले, मी तुझ्यासोबत लग्न करते, आणि तोडले. कितीतरी मुलं जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा बघितले, आमच्या सोबतचे मित्र प्रेम प्रकरण तुटलं म्हणून हात कापून घेतलेला आहे, फाशी लावून घेतलेले आहेत, कारण मुलींना नकार दिले लग्नासाठी नंतर. पण त्यांच्यावरती या सेक्शन मध्ये जेंडर न्यूट्रल असायला पाहिजे होतं ना, कारण फर्स्ट प्रॉमिस ऑफ मॅरेज तर कोणीही करू शकतो. पण त्यांना म्हणणार की नाही, दॅट इज हर चॉईस, असं काय चालेल. आणि आणखी एक गमतीचा भाग याच्यामध्ये हा पण आहे की मला प्रमोशन पाहिजे म्हणून मी कोणाबरोबर संबंध ठेवले आणि मग प्रमोशन नाही मिळालं, म्हणजे मग रेप लावू शकत नाही. इट कॅन बी ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. माझं म्हणणं ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता हे दोन्ही मध्ये आवश्यक आहे. बघा, रिसेंटली एक अशीच केस झाली होती ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीने, म्हणजे दोघे डिवोर्स होते, पुरुष पण आणि स्त्री पण, त्यांनी एक लिगल डॉक्युमेंट ड्राफ्ट केलं होतं, लिव्ह इन ॲग्रीमेंट. ठीक आहे, तर लिव्ह इन ॲग्रीमेंट केला होता, ते लिव्ह इन मध्ये राहत होते, पण नंतर त्यांचं बिनसलं, तर या बाईने त्याच्यावरती रेपची केस दाखल केली, पण त्याला त्याच ॲग्रीमेंटच्या जोरावरती बेल मिळाली. तसंच माझं म्हणणं आहे की इव्हन लग्न करत असताना बघा कसं आहे की कायदेमध्ये भलाई ते आज प्री न्युप्टल ॲग्रीमेंट जे आहे ते लागू नाही आहे किंवा कोर्ट रिकॉग्नाइज नाही करत, पण तुम्ही सुरुवात करा ते सगळं करायची. प्री न्युप्टल ॲग्रीमेंट म्हणजे लग्न करताना ॲट द बिगिनिंग ओनली कन्सेप्ट शुड बी क्लिअर की एकमेकांची प्रॉपर्टी. लिव्हिंग मध्ये पण करता येतं का? लिव्हिंग इज डिफरंट. न्युप्टल काय आहे? न्युप्टल इज टर्म यूज फॉर लग्न, म्हणजे लग्नासाठी ती शब्द वापरला जातात. तर प्री न्युप्टल म्हणजे लग्नाच्या अगोदर केलेला करार. ठीक आहे, प्री न्युप्टल ॲग्रीमेंट असं म्हणजे लग्नाच्या अगोदरच टर्म्स अँड कंडिशन डिसाईड होणार की कसं आपण आपलं मॅरिड लाईफ कंडक्ट करणार.
तर ते लिव्ह इन साठी न्यूट्रल नाही म्हणणार आपण, पण त्याला लिव्ह इन अग्रीमेंट म्हणू शकतो. ठीक आहे. प्री न्यूट्रल अग्रीमेंटचा जर एक प्रकार तुम्ही बघितला तर तुम्ही हा हमारा दिल आपके पास आहे, अनिल कपूरचा तो पिक्चर बघितला असेल. काजोल आणि अनिल कपूर त्याच्यात जे अग्रीमेंट करतात तो तोच असतो. ठीक आहे. तर ते एक म्हणजे खूप म्हणजे टाइमच्या अहेड ती पिक्चर होती. तर त्याच्यातून आपल्याला ते बोध घेता येते की म्हणजे प्री न्यूट्रल अग्रीमेंट नेमकं काय. तर बेसिकली रिसेंटली आता दिल्ली हायकोर्टने दिल्ली फॅमिली कोर्टने पण एक डिसिजन दिलं होतं, ज्याच्यामध्ये ज्यांनी हे स्पष्ट म्हटलं होतं की इट टाइम हॅज कम दॅट प्री न्यूट्रल अग्रीमेंट शुड बी मेड मॅन्डेटरी, लिगलाइज, इट शुड बी लिगलाइज. त्याच्यामध्ये काय होऊ शकते की जसं जे आता डिस्प्यूट होतात याच्यामध्ये पैसा हा खूप कंटेस्टिंग फॅक्टर बनून जातो. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जे आहे ते कस्टडी किंवा मग फायनान्स हे सगळं बनून जाते. त्यामुळे प्री न्यूट्रल अग्रीमेंट मध्ये आपण काय करू शकतो की अगोदरच टर्म्स कंडिशन डिसाईड होतील की कंडक्ट कसं असणार. म्हणजे आई वडील तुम्हाला सोबत हवे असतील ते लिहा तिथे, नको हवे असतील ते लिहा, रिस्पॉन्सिबिलिटीज लिहून घ्या त्याच्यामध्ये. सगळं मांडा. मग हे नक्कीच नमूद करा की भाई तुझं हेल्थ इन्शुरन्स तू काढशील, माझं हेल्थ इन्शुरन्स मी काढेल, तुझं एज्युकेशन तुला शिकायचं असेल पुढे तर तू खर्च करशील, माझा मी करेल. सपोज आपल्यावर अशी परिस्थिती आली की तू मेसॅप मध्ये डिसेबल झाली तर मी तुझं उचलेल बाबा खर्च, पण मी झालो तर तूही उचलशील. हे बांधगिलकी असणं आवश्यक आहे. म्हणजे लाईफ, इफ यू से दॅट मॅरेज इज अ फ्रेंडशिप, जसं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते, लाईफ पार्टनर शुड बी लाईक अ फ्रेंड. ती कन्सेप्ट खरंच लागू करायची आहे. किंवा मग लाईफ पार्टनर जेव्हा आपण म्हणतो की जीवन साथी, आयुष्यभराचा साथी, मग साथ अशी असेल का बाबा तुम्ही दोघे जर रूम शेअर करत आहे. मला एक सांगा, सपोज बायकांनी लग्न नाही करायचं डिसाईड केलं तर विल यू नॉट हॅव टू बेअर युअर एक्सपेन्स फॉर शेल्टर. तुमचं फूड तुम्हाला विकत नाही घ्यावं लागणार, तुमचे कपडे तुम्हाला विकत नाही घ्यावं लागणार, तुमचे आई वडील तर एक दिवस जाणार. मग तुम्ही असं का बरं करता की आम्ही हस्बंडची जबाबदारीच बनवून जाऊ म्हणून. नाही, काय झालंय, टॉक्सिक फेमिनिझम जे झालंय त्याचा हा सगळा परिणाम आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही अंधपणे करता किंवा स्वैर होता की आम्ही आहोत, आम्ही असेच होत आणि आम्ही असंच करणार, त्यावेळेला हे सगळे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे फिरून दोनच गोष्टी वर येतात की ज्युडिशियरी किंवा कायदे, आणि दुसरं म्हणजे तुमची मॉरल्स, तुमची एथिक्स. जर या दोन गोष्टी तुमच्या पक्क्या असतील तर तुम्हाला 90% कायद्यांची गरजच नाही. कारण तुम्ही जर तुमचे आता लहानपणापासून आपल्याला म्हणजे बऱ्याच जण मला आठवतं, परवाच्या दिवशी माझ्या मित्राची म्हणजे चर्चा झाली की आम्हाला लहानपणीनं ती एका लाकूड तोड्याची गोष्ट सांगितली जायची की त्याची 3 कुऱ्हाडी होत्या, एक सोन्याची होती, चांदीची होती आणि त्याची लोखंडाची होती. तर त्याला विचारलं, बाबा ही तुझी आहे का? त्यांनी सांगितलं नाही, माझी लोखंडाची आणि तीच मला पाहिजे. तर ज्या वेळेला तुमचे मॉरल्स आणि एथिक्स एवढे स्ट्रॉंग असतील ना, तुमच्या पूर्ण सोसायटीमध्ये, तुमच्या समाजामध्ये किंवा देशामध्ये गुन्हे आपोआप कमी होतील. आणि तुमचे गुन्हे कमी झाले, तुम्हाला मग कायद्यांची गरज नाही. पण जर तुम्ही चुकीच्या गोष्टी अशाच तुम्ही वाढवत राहिलात आणि टॉक्सिक फेमिनिझमकडे गेलं, मग याचा सत्यानाश, सर्वनाश अटळ आहे. अच्छा, मला मिथुन एक सांगा की ज्याप्रमाणे आता हे लाडकी बहीण आणि आमकी लाडका भाऊ ऐकलं जातं, पण त्याच्यावर काय फार बोललं जात नाही. किंवा लाडकी बहिणा आणि महिला आणि अमुक तमुक त्यांना जे काय पैसे दिले जातात, मग तसं पुरुषांकडे एक वोट बँक म्हणून का बघितलं जात नाही? म्हणजे असं तर काय माझ्या माहितीत कुठे नाही की बाबा पुरुषांना काही सवलती दिल्यात आणि पुरुषांनी त्यांना मतं नाही दिली. ज्या पद्धतीने एकदम सगळे राजकीय पक्ष महिलांना अगदी नतमस्तक झालेत, तसं पुरुषांकडे होतील का? पुरुषांशी वागतील का? किंवा पुरुषांना काही सवलती मिळतील का? तर हेच खूप महत्वाचं आहे की आपल्याला माहिती आहे की आपली प्रक्रिया जी आहे कायदे करण्याची ती लेजिस्लेचरच्या मार्फत होत असते. त्यामुळे पुरुषांना वोट बँक म्हणून कॉन्सॉलिडेट होणे ही खूप आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये कसा दुरुपयोग होते ते माहिती पडणं आवश्यक आहे. त्यासाठी आमची संघटना काम करते. तर त्याचं हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळी माहिती मिळवू शकता. परत मेरा अधिकार राष्ट्रीय दल म्हणून एक पॉलिटिकल पार्टीही फ्लोट करण्यात आलेली आहे, ज्याचा उगम उत्तर प्रदेशमधून झालेला आहे. आणि यावर्षी नागपूरमधून पण एक कॅन्डिडेट उभे राहिले होते. ठीक आहे. तर सध्या जरी आपल्याला कमी मत पडत असतील किंवा हे नसेल, तर आपलं जे फ्युचरचे जे मुलं आहेत त्यांच्या भविष्यासाठी जर आपल्याला काही करायचं आहे तर मेन हॅव टू कॉन्सॉलिडेट ॲज अ वोट बँक. पॉलिटिकल पार्टीचा उद्देश काय आहे?
पॉलिटिकल पार्टीचा उद्देश आहे जनतेमध्ये अवेअरनेस आणणे आणि कायद्यामध्ये बदलून आणण्यासाठी राजकीय मार्ग हा महत्त्वाचा आहे, हेही याचं रिकॉग्निशन हेही महत्त्वाचं आहे. आणि जे मॅनिफेस्टो असतो, जसं सर्रासपणे लाडकी बहीण योजना, लाडली बहीण मध्य प्रदेशमध्ये आपण हो. बघितलं, हे सगळं एक वेव सारखं सुरू आहे. सगळे आपापल्या मॅनिफेस्टोमध्ये घेतात, पण पुरुषांचा मुद्दा कधीतरी चर्चेमध्ये येतो. एखाद्या वेळेसच त्याचं चर्चा होते. जसं पार्लमेंटमध्ये मेन्स डे सेलिब्रेशन करायबद्दल एका लिडरनी म्हटलेलं होतं. त्याचप्रमाणे मेनचे जे मुद्दे आहेत ना, दे हॅव नेव्हर बिकम पार्ट ऑफ एनी पॉलिटिकल पार्टीज मॅनिफेस्टो. सो हे सामील होणं खूप महत्त्वाचं आहे. इव्हन ज्युडिशरीमध्ये जेव्हा आता पिटिशन एक दाखल करण्यात आली होती मेन कमिशन बनवण्यासाठी, ती ज्युडिशरीने ऍडमिट करण्यास नकार दिलं. नकार दिला. का बरं? ती रखडून लावली की तुम्हाला कोणासाठी पाहिजे म्हणते, भविष्यामध्ये जे लोक आत्महत्या करणार आहेत त्यांच्यासाठी कमिशन हवं आहे का? हे असे इनसेन्सिटिव्ह रिमार्क ज्युडिशरीने दिलेले आहे त्याच्यात, जे खूपच म्हणजे अनएक्सेप्टेबल आहे. पुरुषांचे जे टॅक्स आहे त्याच्यावरती तुम्ही जगताय, त्याच्यावरती तुमचे पगार होत आहेत, त्याच्याने तुमची इकॉनॉमी चालते, पॉलिटी तुमची त्याच्याने चालते. आपण जसं म्हणत की पुरुषांच्या बाजूने का बरं कोणते स्कीम वगैरे नाही, याचं रिझन हेच आहे की मेन बाय इनहेरिटन्स दे आर पॉलिटिकली मोटिवेटेड. तर ते कोणत्या ना कोणत्या पॉलिटिकल पार्टीला चिटकून असतात नेहमीच. स्त्रियांचं मोस्टली तसं नाही आहे पॉलिटिकल पार्टिसिपेशन, त्यामुळे त्यांना उभं करण्यासाठी सगळेच लागलेले आहेत. पण तुम्ही आणि आपण कशावरती भांडतोय, तर धर्मावरती, पॉलिटिकल एजेंडेजवरती एकामेकांसोबत आपण भांडतोय. तर हे जोपर्यंत पुरुष जे आहे ते युनाईट होऊन सोबत येत नाही, बघा सगळ्यांच्या घरी बहीण, आई, मुलगी हे पण असतात, त्यांचा पण आपल्याला विचार करायचा आहे. पण काका, मामा, बाबा, आपला मुलगा यांच्याबद्दल काहीच विचार करायचा नाहीये का? यांच्यासाठी कुठलेच अधिकार सोडायचे नाहीयेत का? हे तुमच्या घरापर्यंत येण्यापासून थांबवा. म्हणून सगळ्यांचंच कर्तव्य आहे की न्यायाच्या बाजूने उभे राहा, जेंडरच्या बाजूने उभे राहू नका. बरोबर आहे. शेवटी आता या पॉडकास्टकडे जाताना मी आपले पाहुणे मिथुनजींना एकच प्रश्न विचारेन की जे नवीन वकील होणार आहेत किंवा ज्यांच्यावर अन्याय झालाय म्हणून जे वकिली क्षेत्रामध्ये येत आहेत, त्यांना तुमचा काय संदेश आहे? त्याचबरोबर तुम्हाला असं काय वाटतं की अतुल सुभाष यांच्या केसमध्ये पुढे काय होईल? आता जो पहिला प्रश्न आहे की फ्युचर ॲडव्होकेट्स आणि जे मूव्हमेंटमधून निघणारे जे ॲडव्होकेट्स आहेत, ते दोन वेगवेगळे ग्रुप्स आहेत. जे ॲडव्होकेट्स आहेत त्यांनी पण त्यांचे एथिक्स आणि मॉरल जपणं खूप आवश्यक आहे. आणि फॉल्स केसेस न लावणे हे त्यांनी आपलं डिसिप्लिन बनवायला पाहिजे. आणि बघा कसं आहे की ओन्ली की बायको येते आणि म्हणते की मला आपल्या हस्बंडला धडा शिकवायचा आहे, आपण पण जर त्या नादी लागून जर त्यांच्या विरोधात असे चुकीचे केस लावत सुटणार, तर शेवटी हा प्रोफेशनही बदनाम होतो आहे आणि होत राहणार पुढे. दुसरं, जर पुरुषांच्या बाजूनी जर काही आपण केस लढत आहेत, तर जे अस्तित्वात आहेत प्रोव्हिजन, जसं परज्युरी, मग डिफेमेशन, मग प्री ट्रायलचे जे प्रोव्हिजन्स आहेत, या सगळ्याचा वापर करून आणि टाइमली पुरुषाची केस अटेंड करून योग्य ते न्याय त्यांना मिळवून देणं खूप आवश्यक आहे. महिलांसाठी तर भरपूर सारे कायदेही आहे, खूप सारे NGOs आहे, गव्हर्नमेंटही फंड करते त्यांना. पण पुरुषांच्या बाजूने उभे राहणाऱ्या NGOsलाही कोणत्याही प्रकारची फंडिंग नसते आणि कोणत्याही प्रकारचं त्यांना सपोर्ट नसतो. सेल्फ फायनान्स असतात किंवा मग सेल्फ फिजिकल स्ट्रेंथनी या गोष्टी लढवल्या जातात. तर खूप प्रताडित पुरुष आहेत, त्यांच्या बाजूने लॉयर्सना उभं राहणं खूप आवश्यक आहे. आता दोन गोष्टी असतात, एक असते सिम्पथी आणि दुसरी असते एम्पथी. तर मेन राईट्स मुवमेंट जी आहे ही एम्पथीवर बेस्ड आहे. कारण सिम्पथी आणि एम्पथीमध्ये हा डिफरन्स असतो की सिम्पथी म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं जे दुःख आहे ते मी तुमच्या सोबत आहे असं म्हणून घालवता, दुसऱ्याचं दुःख तुम्ही समजून घ्या. पण एम्पथी म्हणजे काय की तुम्हाला जे दुःख होत आहे ते मला पण फील होत आहे. ओके. म्हणजे विअरिंग द अदर पर्सन शूज, स्टँडिंग इन टू अदर पर्सन्स शूज विल हेल्प यू इन आयडेंटिफाईंग की ऍक्च्युली कुठे रुतत आहे ना, त्याच्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. तर जे आतमधून लोक जे तयार होत आहेत मुवमेंटमधून,
तर त्यांनी पुढे कंटिन्यू राहावं मुवमेंटमध्ये. आम्ही जनरली बघतो की जर केसेस संपले तर त्याच्यानंतर लोक मुवमेंटमधून निघून जातात किंवा मग थांबवतात मीटिंग्स वगैरेमध्ये येणे, किंवा मग खूप सारे ऑर्गनायझेशन जे स्प्लिट झाले त्यांनी सगळ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि एक युनायटेड फ्रंट क्रिएट करणं आवश्यक आहे आणि संयुक्त लढा देणं खूप आवश्यक आहे. PILs दाखल करणे या इश्यूजवर, मग कायदेशीर तरतूद करणे. एक रिसेंट एक्झाम्पल आहे, जेव्हा मॅरिटल रेप म्हणजे याच्यात एक सिम्पलशी गोष्ट विचारली जात आहे, ती म्हणजे 375 जो आहे रेपचा जो प्रोव्हिजन, त्याचा जो एक्सेप्शन आहे की हस्बंडवरती केस होऊ शकत नाही बाबा म्हणून, त्याला रिमूव्ह करा, ती एक्सेप्शन स्ट्रक डाऊन करा. असे भरपूर सारे पिटिशन वेगवेगळ्या कोर्टामध्ये फाईल होते. तर त्याची हिअरिंग दिल्ली हायकोर्टला सुरू होती. त्याच्यामध्ये मेन वेलफेअर ट्रस्ट, जे दिल्ली बेस्ड एक NGO आहे जे मेन राईटसाठी फाईट करते, त्यांनी इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल केली होती. आणि हे पहिल्यांदाच असं झालं की जे फेमिनिस्ट ऑर्गनायझेशन्स होते त्यांना एक सेटबॅक मिळालं की जो जजमेंट होता, 2 जजेसची बेंच होती, त्याच्यामध्ये ते स्प्लिट जजमेंट आलं की एक जजचं म्हणणं होतं हो असं व्हायला पाहिजे, तो इट शुड बी स्ट्रक ऑफ, अँड दुसरे म्हणाले की नाही व्हायला पाहिजे. मग ही कोर्ट आता सुप्रीम कोर्टामध्ये ही केस दोघांनी मग परत पिटिशन जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये आज फाईल केलेले आहेत. तिथे ही केस आता सुरू आहे. काही दिवसानंतर मे बी त्याचं जजमेंट येऊ शकते. तर ही मेन मुवमेंट जी आहे त्याच्या राईजमुळे हे होऊ शकलं आहे की यावेळेस तिथे म्हणजे कोर्टाने सिरियसली विचार केलेला आहे या सगळ्या गोष्टीचा. नाहीतर केस फाईल करणारे ते अपोजिट साईडला बोलणारा कोणी नाही. आणि जे अकॅडमिकचा खूप मोठा रोल आहे याच्यामध्ये. जसं खूप सारे इन्स्टिट्यूट आहे जे सोशल सायन्स शिकवतात, त्यामध्ये जेंडर स्टडीज हा एक विषय असतो, पण जेंडर स्टडीजच्या नावाखाली फक्त वुमेन स्टडीजच केली जाते. मेनची कोणती स्टडी नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हाऊ मेन आर विक्टिम्स, हाऊ मेन्स हेल्थ इज रिलेटेड विथ सोशल कॉज, हाऊ सोशल डिटर्मिनंट्स अफेक्ट मेन, मेनच्या बाजूने जे कायदे त्याचा अभ्यास, या सगळ्या गोष्टीचा कोणताच अभ्यास होत नाहीये अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्समध्ये. त्यामुळे जे आपले जजेस आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, ते या ग्रुमिंग मधून तयार होत आहेत. त्यामुळे दुसरी गोष्ट, आपला सोशलायझेशनचा जो पार्ट राहिलेला आहे की आपले वडील जे आहे ते बाहेर काम करतात, आई घरी असते खूप साऱ्या ठिकाणी, तर आपण आईच्या सावलीतच वाढलेलो असतो. मग आपण फक्त आईचेच दुखणे ऐकलेले असतात किंवा आईचंच फक्त हसू आपल्याला माहिती असते. वडिलांनी काय कष्ट केलेले आहेत ते माहिती नसतात. वडील कसं बाहेरचं जग फेस करत असतं, तिथे वर्कप्लेस ह्युमिलेशन जे होते ते वेगळी गोष्ट आहे, फायनान्शियल अरेंजमेंट जे करतो ते वेगळी गोष्ट आहे. मग या सगळ्याचं कोणतंच एक्सपोजर नसतो. आणि वडील काही रोज संध्याकाळी येऊन आपल्याला कथा कहाणी सांगत बसत नाही की माझ्यासोबत आज हे झालं ते झालं. आईचं रडगाणं नेहमीच चालू असते आपल्या समोर. तर त्यामुळे वडिलांची पण बाजू समजून घेणं आणि अकॅडमिक्स मध्ये हे शिकवलं जाणं हे खूप आवश्यक आहे. जात नाहीये. मग तुम्हाला कसे जजेस असे भेटणार जे अनबायस व्ह्यू देऊ शकतील? हो बरोबर आहे. कारण ग्रुमिंगच तशी नाहीये, तर मग कसं जोपर्यंत तुम्हाला दोन्ही बाजूच्या गोष्टी कळत नाही तोपर्यंत तुम्ही कसं काय? ज्युडिशियल प्रोग्राम्स होतात जेंडर सेन्सिटायझेशनचे, पण त्याच्यामध्ये फक्त वुमेन जेंडर बद्दल सांगितलं जाते. कोर्टामध्ये काउन्सिलर्स आहेत, त्यांना विमेन स्टडीजची ट्रेनिंग असते. पुरुषांचे कोणतेच रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्या ठिकाणी नाहीये. महिला तक्रार केंद्र आहे पण पुरुष तक्रार केंद्र नाहीये. मग आपल्याला जे काउन्सिलर्स आहेत ते पुरुष समर्थक भेटत नाही. मग खूप साऱ्या ठिकाणी असंही होते. खूप सारे तुम्ही बघत असाल जे महिला तक्रार केंद्र असतात, गव्हर्नमेंटने इस्टॅब्लिश केलेले म्हणा किंवा मग प्रायव्हेट, त्या ठिकाणी जेव्हा मॅट्रिमोनियल डिस्प्यूट जातो त्या ठिकाणी हस्बंडला दमच दिलं जाते, बघ तिकडेही तुझे पैसे जाणार आहे, आजच करतो का सेटल. पण ही कसं चालणार आहे ही प्रक्रिया? इव्हन तुम्ही आता व्हिडिओज पण खूप सारे व्हायरल होत आहेत. हायकोर्ट्समध्ये ओपनली जजेस हेच म्हणतात, हा ठीक आहे हे ठीक आहे, तुम्ही किती द्याल, अच्छा ठीक आहे वो 10 करोड मांग रहे तुम 3 करोड देते क्या? म्हणजे हे कसं मांडवलीचा हिशोब. कायदा कुठे आला त्याच्यात? मग मांडवलीच झाली मग ती. आणि बघा, मी आता हे खूपच मला ऑड वाटते, ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिड्रेसल फोरम्स, हे ADR हा विषय
कायद्यामध्ये शिकवलं जातं. काय म्हणालं? ऑल्टरनेट डिस्प्यूट रेझोल्युशन मेकॅनिझम हा, ADR म्हणतात म्हणजे त्याला. पर्यायी पद्धतीने तुमची जी काही तंटे आहेत ते मिटवणे. येस. आता मग हेच तर खाप पंचायत करत होते, जे अगोदर लोकल हो, हो, इन्स्टिट्यूशन हो. होते ते करत होते. मग त्यांना काय पहिले शिवी ते द्या? ते त्यांना शिवी देऊन तुम्ही ज्युडिशरी मध्ये वळवलं. आणि आता काय होतंय, तुम्ही आर्बिट्रेशनने सॉल्व्ह करा मॅटर, काउन्सिलिंगने हो, सॉल्व्ह हो. करा मॅटर, लोकांमध्ये सॉल्व्ह करा मॅटर. हो, हो. आता हेच प्रमोट केलं जाते, त्यालाच तुम्हाला पॉइंट्स आहेत. बरं. हो. तर हे मग म्हणजे मी तर स्पष्ट म्हणतो, कोर्टामध्ये न्याय करा तुम्ही. हे धंदे नाही, पण मग दलाली हे एकंदरीत काय आहे, आपल्या एकंदरीत तर तुमच्या एवढा अनुभवानं हेच वाटते, पुढे पाठ मागे सपाट. म्हणजे पुढे आधी पुरुषांसाठी. पुरुषांसाठी ऑफकोर्स. आधी तुम्ही ज्या गोष्टींना नावं ठेवली तर तुम्ही तेच करताय, मग ते त्यांना आधी जे करत होते त्यांनाच करू द्यायचं. बरं, दुसरा पुन्हा प्रश्न असा येतो पुरुषांच्या बाबतीत, की तुम्ही एकीकडे पुरुषांवर जगातल्या जबाबदारी टाकताय आणि वर त्यांना सांगताय त्यांना कुठले हक्कही देत नाही आहात. त्याच्यानंतर आता कोर्ट झालं. आता तुम्ही जर जेव्हा ज्युडिशरी ही आहे, कायदा जेव्हा तुम्ही मांडताय तेव्हा तो तर योग्य पाहिजे, जेंडर न्यूट्रल पाहिजे किंवा तो सर्वांना समान पाहिजे आणि तो नीट पद्धतीने अंमलात पण आला पाहिजे. सगळ्यात तुमच्याकडे म्हणजे या 4-5 गोष्टी सगळीकडेच बोंब आहे. म्हणजे मला तर वाटतं ज्युडिशियरीने स्वतःकडे पहिले लक्ष द्यावं. सेल्फ इम्प्रुव्हमेंट पर्यायच नाहीये. जर तुम्हाला 35% मार्क पास व्हायला मिळत नसतील तर शिक्षकाला नावं देणं सोडून द्या. स्वतःकडे बघा तुमचं कुठे चुकतंय. कारण इतरांना जर 60-70% मार्क मिळत आहेत आणि तुम्हाला 35 पण मिळवता येत नाहीयेत, याचा अर्थ तुमचं कुठेतरी चुकतंय. ते स्वतःला सुधारा. आता शेवटचा प्रश्न जो होता की अतुल सुभाषच्या केसमध्ये काय होईल असं तुम्हाला वाटतं? उम्मीद तर खूप आहे, पण याच्यानी फक्त सोशल मुवमेंट ती उभी राहू शकते. आणि जर व्यवस्थित केस जे आहे कोर्टामध्ये, बघा शेवटी आपल्याला आवडत असो किंवा नसो, ज्युडिशरीशिवाय काय आपल्याला सध्या तरी पर्याय नाही आहे. कायदे बदलणे हे तर खरं तर आपल्या जे लेजिस्लेचर आहे, ज्यांना आपण निवडून देतो, त्यांचं कर्तव्य आहे. पण ज्युडिशरी आपले इंटरव्हेन्शन करून डायरेक्शन्स देऊ शकतात असेही तरतूद आहेत. तर या केसमध्ये नक्कीच जसं ती निर्भया होती, तिच्यासाठी ज्युडिशरी धावून आले, लेजिस्लेचर धावून आले. अतुल सुभाष आणि असे अनेक अतुल सुभाष, फक्त अतुल सुभाषच नाही तर अतुल सुभाष सारखे अनेक पुरुष आहेत ज्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि फ्युचरमध्ये करूही शकते अजून. तर यांच्या बाजूने धावून येणं खूप गरजेचं आहे. जे त्यांनी ज्या ज्या लोकांना ब्लेम केलेलं आहे आपल्या नोटमध्ये, त्यांची एन्क्वायरी व्हावी, त्यांना शिक्षा व्हावी आणि असे प्रकार पुढे होऊ नये याच्यासाठी सिरियसली दखल घ्यावी. NCRBचा स्वतःचाच डेटा बघा, त्याच्यामध्ये पुरुषांचं सुसाईड रेट वाढत आहे, इक्विटल रेट्स हाय आहेत. तर हे जे डिस्प्यूट्स आहेत त्याच्यामध्ये सेटलमेंट, मग पैशाची उकळणी, खूप जास्त मेंटेनन्स अवॉइड करणे, ह्या गोष्टी बंद व्हायला पाहिजे. हस्बंडला जे आहे ते किंवा मग मुलांना पॉक्सोचा एक दुसरा जो गैरवापर होतो तो हे, की मुलगा मुलगी दोघे जेव्हा पळून जातात, अंडर एज जर असतील तर ते परत आणून किंवा मग ओव्हर एज जरी असतील तर परत आणून मुलीकडनं मुलावरती केस खोटे दाखल केले जातात. त्याच्यामुळे मुलाला अरेस्ट होते. मुली इक्वल पार्टिसिपंट असते, जसं की अडल्टरीमध्ये पण इक्वल पार्टिसिपंट असते पुरुष आणि स्त्री, पण शिक्षा फक्त पुरुषाला व्हायची पूर्वी. आणि आज तो काढून टाकण्यात आला आहे तो कायदा, म्हणजे कोणाला शिक्षा आता होणार नाही अडल्टरीमध्ये राहिले तरी. तसंच पॉक्सोमध्ये काय होते, फक्त पुरुषाला शिक्षा होते जे म्हणजे मुलं ॲडोलसंट एजमध्ये असे डिसिजन घेतात पळून जाण्याचे. त्या मुलांना खूप गोष्टी सफर कराव्या लागतात, त्यांना जेल होते, त्यांचं आयुष्य बर्बाद होतो, शिक्षण बर्बाद होतो, मग त्यांचं पूर्ण फ्युचर हे प्रॉब्लेममध्ये येऊन जातो. म्हणून पॉक्सोचा गैरवापर, IPC 498चं, BNS 69चा फ्युचरमध्ये गैरवापर होणारच आहे, बिलकुल ठामपणे सांगू शकतो मी. परत वर्कप्लेस हरासमेंट, मला सांगा की वर्कप्लेस हरासमेंट पुरुषांसोबत नाही होऊ शकत का? नाही होते का? अरे होतेच ना. तोही कायदा आहे. पुरुषां पॉश आणि हे सगळं जे आहे ना, ह्याच्यामुळे पुरुषांवर अफाट अन्याय होत आहे. पुरुषांवर पार तुमचं प्रमोशन एका बाईला दिलं जातं कारण ती बाई आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यावर पण लैंगिक अत्याचार आणि मानसिक अत्याचार होऊ शकतात. पण तुमच्या बाजूने बोलण्यासाठी पॉशमध्ये सुद्धा एकही प्रोव्हिजन नाही आहे. बऱ्याच जणांना हा गैरसमज आहे की पॉश इज अ न्यूट्रल बॉडी
Nahi, posh committee is not a neutral committee. It is only created for preventing sexual harassment at workplace for women. हे सगळ्या पुरुषांनी लक्षात घ्या आणि कुठल्याही भ्रामक कल्पनेमध्ये बळी पडू नका. हे फेमिनिझम वगैरे हे सगळं आज जरी तुम्हाला ग्रेट वाटत असलं ना, उद्या तोच उडता तीर येऊन तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला आज जरी असं वाटत असलं की असं काय होतं का, असं काय नसतं, तसं नाहीये. उतरा, उघडा डोळे, नीट बघा, तुम्हाला कळेल काय चाललंय. आता कार्यक्रमाच्या शेवटी येताना मी शेवटी सरकारला आणि ज्युडिशियरीला सांगेन, बदला स्वतःला, नियम बदला, जेंडर न्यूट्रल लॉ आणा आणि एकंदर समाज सुधारण्यासाठी काम करा आणि त्यासाठी कायदे आणा. मिथुनजी, तुम्ही इथे आलात, वेळ दिलात, त्याबद्दल आम्ही आणि आमची टीम तुमची आभारी आहे. आपल्या बोलण्यामुळे बऱ्याच लोकांचे बरेच कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील. त्यांना कळलं असेल की आपण पण कोर्टात जाऊन आपली बाजू मांडू शकतो, काय पद्धतीने मांडू शकतो, त्याच्यानंतर काय पद्धतीचे जजमेंट्स आलेले आहेत नवीन, यातून कसं काय तुम्हाला स्वतःचं प्रोटेक्शन करता येईल. आपण एक सकारात्मक विचाराकडे जाऊया की जेंडर न्यूट्रल लॉ लवकर येतील, अतुल सुभाषला न्याय नक्की मिळेल. त्याप्रमाणे जसं महिला आयोग आहे तसं पुरुष आयोग येईल, ते पुरुषांच्यासाठी काहीतरी काम करेल आणि एकंदर सुदृढ समाज व्हावा, हीच आपण परमेश्वर चरणी प्रार्थना करूया. नमस्कार. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की लिहा. सरांचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. हा कार्यक्रम लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींनाही सांगा. तुम्हा सगळ्यांचा हा कार्यक्रम ऐकल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.